बोधला मान सगळ्यांना रामकृष्ण हरी. म्हणा एकदा जोरात, रामकृष्ण हरी. धन्यवाद. आपल्या सगळ्या रसिक श्रोते वर्गांचं या ठिकाणी हार्दिक 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 स्वागत. आणि बोधराज प्रतिष्ठान गेली 3 वर्ष अखंड हा जो सोहळा करताय, तर त्या सोहळ्याचा हा सांगता समारोप आहे. 3 वर्ष आपल्या या सोहळ्याला झालेले आहेत आणि तिसऱ्या दिवसाची तिसरी सेवा ही आज आहे. आणि आज आपला सगळ्यांचा निरोप समारंभ सुद्धा होतोय. त्या गोष्टीचं तर दुःख वाटतंय आणि भक्तियोग हा विषय संपूच नये असंही वाटतंय. महाराजांच्या या गोड रसाळवाणीतून, अगदी साध्या सोप्या सुटसुटीत भाषेतून आपल्याला जे प्रबोधन होते ना, ते खूप छान प्रबोधन आहे. खरं तर असं ते संपूच नाही असं वाटतंय, पण काही गोष्टी ह्या संपवाव्या लागतात, कारण जुनं संपल्याशिवाय आपल्याला नवीन ग्रहण करता येत नाही. हा निसर्गाचा नियमच आहे. त्यामुळं हे सत्र इथं थांबवायचं, जेणेकरून आपल्या बुद्धीमध्ये नवीन वाढ होईल. आणि त्याप्रमाणेच आपला हा बोधराज प्रतिष्ठानचा तिसऱ्या दिवसाचा हा व्याख्यान सोहळा आज आयोजित होतोय. तर आज आनंदाची गोष्ट म्हणजे अशी आहे, मातृपितृंसमोर जी सेवा घडते की नाही माणसाची, ती जीवनात एक परमोच्च आनंद असतो असं मी काल म्हणाले. काल महाराजांचे वडील या ठिकाणी आले होते आणि आज महाराजांच्या आईसाहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यासाठी जोरदार एकदा आपण नैनीसाठी टाळ्या वाजूया. खूप छान, कारण कधीही आईसाहेबांचं आगमन असं होत नाही सहसा फार तर, पण आज आपलं सोलापूरकरांचं भाग्य आहे की आज महाराजांच्या आई, ज्यांचं नाव आहे सौभाग्यवती भाग्यलक्ष्मी आईसाहेब, आणि त्यांना सगळेजण लाडाणी वहिनी म्हणतात, पण आमचे महाराज नैनी म्हणतात. कारण लहानपणी त्यांना वहिनी म्हणता येत नव्हतं म्हणून नैनी म्हणायचे. तर आज आमच्या लाडक्या नैनींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि आईसमोर लेकराचं कौतुक आणि लेकराला आईसमोर सांगणं हा खूप छान जिद्द शरणारे योग आहे. आणि आपण सगळे आमचे पितृच आहात, कारण आपण रसिक असाल. आपल्या रसिकांच्या चेहऱ्यावरचं जर प्रसन्नता असेल तर वक्त्याला, श्रोत्याला आणि जे कार्य करतात त्या सगळ्यांनाच आनंद होतोय. तर तुमच्या सगळ्यांसाठी, स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्यांचा आवाज कमी पडतो कुठेतरी, नाही अजून इतकं नाही, अजून जोरदार पाहिजे. छान, धन्यवाद. माणकोजी बोधरान, 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 माणकोजी बोधरान. आदरणीय सुधाकरजी महाराज इंगळे यांचे या ठिकाणी आगमन झालेले. स्वागत महाराज. अरे वा, काय पुंडली गौरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पुंडली गौरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु बोधराज महाराज की जय. आदरणीय आमच्या पिताश्री गुरुवर्य श्री प्रभाकर दादा बोधले महाराज आणि आमच्या नैनी माता यांचंही आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे सुधाकर महाराज इंगळे यांचंही व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्या सगळ्या मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आईसाहेब तुम्ही वर आलात तर खूप छान होईल.
कारण कसं असतं, कालच महाराज म्हणाले आईच्या हातचं भोजन आपल्याला अखंड जीवन चालत असतं आणि आज आईचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला. केवढं आपलं सोलापूरकरांचं भाग्य आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आईंसाठी. खूप छान हा सुख सोहळा आहे. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही, आई वडिलांच्या समोर इतकं सुंदर आपला हा व्याख्यान आहे आजचं, हे खूप मोठं भाग्यच आहे. आणि त्याचप्रमाणे यशवंत महाराज बोधले यांना सुद्धा मी या ठिकाणी व्यासपीठावर येण्याची आग्रह करते. प्राध्यापक जगदाळे सरांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचे. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश स्तोत्राने करतोय. नेहमीच्या आपल्या सुरुवातीप्रमाणे सगळ्यांनी हात सोडा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सरस्वती मातेचं पूजन करूया. या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दंतमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निशेष साड्या पहा. कारण गणरायांची आणि सरस्वतीची कृपा असल्याशिवाय आपलं कुठलंही कार्य हे यशस्वी होत नाही. आणि कुठल्याही वेळेचा विलंब न करता मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची. आदरणीय आमच्या लाडक्या नैनिजींना विनंती आहे की त्यांनीही दीप प्रज्वलनासाठी जायचे. त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य दादा आणि आमचे लाडके बाप्पा मध्ये ज्येष्ठ बंधू जयवंत दादा बोधले महाराज, त्याचप्रमाणे यशवंत दादा बोधले महाराज, सुधाकर महाराज इंगळे, प्रतिष्ठित सगळे व्यक्तींना मी मान्यवरावर येण्याची उपस्थिती त्यांना करते. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दीपत्कार काही कुंडल मोतिहा दिवा लागला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार देवाच्या पायापाशी. खूप छान दीप प्रज्वलन झालेलं आहे. सगळ्या मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हायचे. कृपया व्यासपीठावरती मी आमच्या जयवंत महाराज बोधल्यांना विनंती करते, गुरुवर्य बाप्पाजींना, की त्यांनी सुधाकर महाराज इंगळे यांचा सन्मान करावा. सुधाकर महाराज इंगळे अखिल भारतीय अध्यक्ष यांचा सन्मान सोहळा गुरुवर्य जयवंत दादा बोधले महाराज हे करतात. एका महाराजांनी दुसऱ्या महाराजांचा सन्मान करणं ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे आणि हीच खरी भक्ती आहे आणि हाच खरा भक्ती योग आहे. धन्यवाद महाराज. जगदाळे सरांना ही विनंती आहे की त्यांनी महाराजांचा आशीर्वाद घ्यावा. गुरुवर्य जगदाळे सर. आज 3 दिवसीय प्रवचनमालेमध्ये आपल्याला महाराजांचा सन्मान, गुरुपूजन, सन्मान नाही म्हणता येणार, आपल्याला गुरूंची पूजा, गुरुपूजन आपल्याला करायचंय आणि बोधराज प्रतिष्ठान करून गुरुवर्य जयवंत दादा बोधले म्हणजे आपल्या बाप्पांचा सन्मान सोहळा या ठिकाणी प्रतिष्ठान कडून होतोय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु बोधराज महाराज की जय. गुरूंचं पूजन बोधराज प्रतिष्ठान कडून या ठिकाणी होतं. आणि यानंतर मी गुरुवर्य सुधाकर महाराज इंगळे यांना विनंती करते की त्यांनी थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं.
महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्म परमात्मा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन ज्ञानोबराय तुकोबराय यांना वंदन करून श्री संत मानकोजी बोधले महाराजांना प्रणिपात करून आज या ठिकाणी 3 दिवसीय प्रवचनमालेच्या 3ऱ्या दिवसाच्या प्रवचनाला प्रारंभ होत असताना ज्यांच्या अमृतवाणीतून आपण 2 दिवस झाले भक्ती योग या विषयावर सुंदर असं चिंतन श्रवण करत आहात, असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार म्हणून ज्यांची विशेष ओळख आहे, यांनी आपल्या अभ्यासाने आपल्या सेवेने एक वेगळी ओळख निर्माण केली, असे आमचे मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण डॉक्टर श्री गुरु जयवंत महाराज बोधले महाराज आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले, आशीर्वाद देण्यासाठी इथं आवर्जून आलेले महाराजांचे माता आणि पिता आदरणीय दादांना मी वंदन करतो, कारण दादा हे मला आमच्या बापूप्रमाणे आहे. त्यांनी सेवा तशी केली आहे, करतायत. आत्ताच्या या वयात सुद्धा त्यांची सेवा अतिशय शुद्ध सात्विक आणि निष्ठेची सेवा आहे. मी दादांबरोबर सुद्धा अनेक वेळा बसलो, चर्चा झाली. मागे एकदा पंढरपुरातला एक विषय घेऊन आम्ही मुंबईला गेलो होतो. वाळवंटातले मंडप ज्या वेळेला 65 एकरला निघाले, हायकोर्टामध्ये तारीख होती म्हणून महाराज मंडळी गेली, त्यात मीही गेलो होतो. पण दादांचा हा पोशाख बघून मुंबईमधला प्रत्येक जण त्यांच्याकडे बघायचा. मंत्रालयाच्या समोर आम्ही उभे होतो, आम्हाला जायला थोडीशी वेळ होती आणि आम्ही सगळे उभे होतो. दादा तिथल्या एका कठड्यावर बसले होते. भगवा चांगला असा फेटा, कपाळावर मोठा बुक्का आणि हा पेहरावा त्यांचा सुरुवातीपासून असाच आहे. त्यांच्याकडे बघितल्यानंतर खूप समाधान वाटतं. सात्विक अशी तेजपुंज मूर्ती म्हणून त्यांचा समोर एक ओळख निर्माण होते आणि म्हणून दादांच्या बरोबर त्यावेळेला मी 2 दिवस होतो आणि तो एक प्रयत्न संप्रदायाच्या माध्यमातून करत असताना दादाही त्यावेळेला त्या प्रयत्नामध्ये होते. त्याच पद्धतीनं आदरणीय यशवंतजी महाराज बोधले महाराज, हरिभक्तीपरायण ज्योतिराम चांगभले महाराज, या बोधराज सेवा प्रतिष्ठान सोलापूरचे सर्व पदाधिकारी, अनिलजी देठे, किसन बापू कापसे, सन्माननीय निकम साहेब, त्यांच्याबरोबरची सर्व सहकारी मंडळी, वडाळ्यावरून आलेले आमचे बाळासाहेब सुतार व बाकी सगळे प्रतिष्ठानमधील इतर नावं, मला आत्ता काही आमचे निवृत्ती महाराज एक आहेत, माने महाराज, बाकी इतर नावं तेवढी माहीत नाहीत आणखी. परंतु मला यामध्ये आपला जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण आपण सगळे आज पुरणपोळीचा आस्वाद घेण्याच्या मानसिकतेत आहात. त्यात वेळेमध्ये हे मिळालं तर त्याचं एक वेगळं समाधान असतं, हे मला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून मी सुद्धा कुठल्याही कार्यक्रमामध्ये वेळेला कधीही उशीर करत नाही आणि वाढवत सुद्धा बसत नाही. परंतु आज मला इथं मार्गदर्शन करा असं सांगितलं गेलं. मी मार्गदर्शन करणे इतका मोठा नाही. महाराजांच्याकडून आपण श्रवण करताय. भक्ती योग हा खूप विलक्षण असा योग आहे. भगवद्गीतेमध्ये प्रत्येक अध्यायात एक योग सांगितलेला. योग शब्दाचे वेगवेगळे अर्थ केले जातात. त्यामध्ये भक्ती योग हा 12व्या अध्यायाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडला. परंतु कृष्ण परमात्म्याने मांडलेला भक्ती योग, आचार्यांनी मांडलेला भक्ती योग, ज्ञानोबरायांनी मांडलेला भक्ती योग आणि तुकोबरायांनी मांडलेला भक्ती योग, या माध्यमातून संप्रदायाची बैठक आपण विचारात घेतो आणि त्या पद्धतीने आदरणीय महाराजांकडून आपण इथं 3 दिवस हा भक्तियोग ऐकत आहे.
खरं तर भक्तियोग वर्षभर सांगितला तरी दिवस संपतील पण विषय संपणार नाही, इतका मोठा विलक्षण हा विषय महाराजांनी निवडला. सोलापूरसाठी ही एक उत्कृष्ट वैचारिक अशी मेजवानी आहे, कारण संप्रदायाची मूळ बैठक म्हणजेच भक्तियोग आहे आणि तो विषय महाराजांनी इथं निवडलेला. मला वाटतं बार्शीला पण हा एका वेळेला झालेला आहे, मला आता ते आठवत नाही, पण बातम्यामधून मी बहुतेक ते वाचलेलं आहे. कारण महाराजांचा तोही विषय किंवा तो विभाग खूप चांगला आहे की त्या माध्यमातून सुद्धा आमच्या आता इथं संजयजी जाधव साहेब दिव्य मराठी पत्रकार आले, त्यांच्या माध्यमातून संप्रदायाला एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे. संप्रदायातली कीर्तनं, प्रवचनं, सप्ताह, नैमित्तिक सेवा समाजासमोर घेऊन जाण्याचं काम ही मंडळी सध्या करतायत आणि याही विषयाला ते घेऊन जात आहेत. आपण महाराजांकडून भक्तियोग श्रवण करणार आहात, करताय. मला बोलवून इथं सन्मान दिला त्याबद्दल मी महाराजांचे व प्रतिष्ठानचे संयोजकाचे आभार व्यक्त करतो आणि आपला जास्त वेळ न घेता मी माझ्या विचाराला, माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद. आणि प्रथम सत्रामध्ये आपण भक्ती किती श्रेष्ठ आहे, सगळ्यांपेक्षा भक्ती किती छान आहे हे ऐकलं. कालच्यामध्ये आपण भक्ती म्हणजे काय हे ऐकलं, भक्तीची व्याख्या ऐकली आणि आज आपण भक्तीचे 3 अंग ऐकणार आहोत. आणि हा 3 अंग ऐकण्याचा योग साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि रुक्मिणी माता म्हणजे आमचे आईसाहेब आणि पिताश्री यांच्या समन्वय, त्यांच्या समोर आपल्याला आज ऐकायचा हा सोहळा आपल्याला अनुभवायला मिळतोय. तर खूप भाग्यवान आहात आपण. तर मी महाराजांना विनंती करते की त्यांनी आजचा हा प्रवचनाचा विषय सुरू करा. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरिः. जेने पंढरी सारिकाची आपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु बोधराज महाराज की जय. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्याते ही परोती सर म्हणती. जयाची ये लिले माझी नीती जी आली दिसे. पवित्र भूमी सोलापूर नगरी, भगवान श्री सिद्धेश्वरांच्या दिव्य अधिष्ठानाच्या सानिध्यामध्ये सद्गुरु बोधराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असणारी ही भक्तियोग विषयावरची 3 दिवसीय प्रवचनमाला. या प्रवचनमालेतील आज 3ऱ्या सत्राला म्हणजे समारोपीय सत्राला आज आपण आरंभ करतो आहोत. सद्गुरु दादा माझ्या समोर आहेत, आईसाहेब समोर आहे, यांच्या चरणी नतमस्तक होतो.
आणि त्यांच्या साक्षीने या समारोपीय सत्राला आरंभ करतो. पहिल्या दिवशी आपण भक्ती या शब्दाचा विचार करत असताना कर्म ज्ञान योगेभ्या अपि अधिकतरा या सूत्राचा आधार घेऊन थोडंसं भक्तीचं चिंतन केलं. कर्मापेक्षा ज्ञानापेक्षा आणि योगापेक्षा सुद्धा भक्ती कशी श्रेष्ठ आहे याचा विचार आपण केला. हे करत असताना कर्मामध्ये काय उणीव आहे, ज्ञानामध्ये काय उणीव आहे आणि योगामध्ये काय उणीव आहे आणि त्या सगळ्या उणीवा भरून काढण्याचं काम भक्ती नावाचं तत्व कसं करतं याचा थोडासा सांगोपांग आणि विस्ताराने विचार करण्याचा प्रयत्न आपण केला. काल आपण भक्ती शब्दाचा अर्थ नेमकं काय हे कळवून घेण्याकरिता नारद भक्ती सूत्रातल्या पहिल्या सूत्राचा आपण अर्थ थोडासा विस्ताराने केला. सा तस्मिन् परम प्रेम रूपा असं देवर्षी नारद मुनी भक्तीच्या संबंधाने आपल्याला समोर चिंतन करतात. या सूत्राचा अर्थ असा आहे की सा म्हणजे ती म्हणजे भक्ती. तो अस्मिन परम प्रेम रूपा या शब्दाचा अर्थ आहे अस्मिन म्हणजे भगवंतावर असलेलं जे परम प्रेम यालाच भक्ती म्हणा असं देवर्षी नारद मुनींनी भक्तीची व्याख्या आरंभाला आमच्या समोर सांगितली. आपण त्याच्यामध्ये थोडासा खुलासा करताना असं चिंतन करत होतो की हे परमप्रेम म्हणजे नेमकं काय, मुळात प्रेम या शब्दाची व्याख्या काय, प्रेमाच्या प्रकारांचं चिंतन काय. आपण काल बघितलं की वात्सल्य प्रेम, सख्य प्रेम आणि परमप्रेम त्याचा विस्ताराने चिंतन आपण केलं. परमप्रेम या शब्दाचा एक अर्थ आपण केला निष्काम प्रेम आणि परमप्रेम या शब्दाचा दुसरा अर्थ आपण केला शुद्ध प्रेम. निष्काम म्हटलं काय आणि शुद्ध म्हटलं काय हे जरी एक असलं तरी कळण्याच्या दृष्टीने काही त्याचे विस्तार करण्याचा प्रयत्न आपण केला. आणि मग भगवंतावर असलेलं जे निष्काम प्रेम आहे, भगवंतावर असलेलं जे शुद्ध प्रेम आहे यालाच भक्ती म्हणा या एका महत्त्वपूर्ण विचारावर काल आपण येऊन थांबलो होतो. या भक्तीच्या काही अंगांचा विचार आज आपल्याला करायचा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये मगाशी आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय सुधाकर महाराज इंगळे या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये भगवद्गीतेतील 12वा अध्याय हा भक्तियोगाचा अध्याय आहे. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन हे अत्यंत विस्ताराने आणि सारग्रही पद्धतीने जर आपण विचार करायला गेलो तर नेमकं भक्ती काय आहे हे कळून जाईल इतक्या पद्धतीचं ते चिंतन आहे. भगवंतांनी अर्जुनाला जे वेगवेगळे योग समजावून सांगितले त्याच्यामध्ये भक्ती योगाचं एक विशेष अशा पद्धतीचं महत्त्व आपल्याला त्या अध्यायातून जाणवतं. आणि म्हणून भक्तीचा विचार करताना ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र या भक्तीचं वैभव व्यक्त करताना 9व्या अध्यायामध्ये अशी ओवी देऊन टाकली, जया भक्तीची येतोली प्राप्ती जे कैवल्यातेही पर्वते सर म्हणती जयाची ये लिले माझी नीती जी आली दिसे. 2 महत्वाचे विषय या ओवीमध्ये सांगितलेले आहेत भक्तीच्या संबंधाने. जया भक्तीची येतोली प्राप्ती मी पुढे वेळेनुसार विस्तार करणार आहे. हे येतुली म्हणजे नेमकं काय, ज्याला भक्तीची एवढी प्राप्ती झालेली आहे त्याचा अधिकार सांगताना ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात, कैवल्यातेही पर्वते सर म्हणती 1 आणि जयाची ये लिहिले माझी नीती जी आली दिसे 2. ज्ञानोबा बोलतात जयाची ये लिहिले माझी नीती जी आली दिसे हा अधिकार नीतिशास्त्राच्या दृष्टीने जो ज्यांच्याकडे येतो त्याला कारण काय, जया भक्तीची येतुली प्राप्ती. जयाची ये लिहिले माझी नीती जी आली दिसे हे लौकिकातून केलेलं भक्तिवान पुरुषाचं वर्णन आहे. आणि कैवल्यातेही पर्वते सर म्हणती हे परमार्थातून केलेलं भक्तिवान पुरुषाचं वर्णन आहे. भक्तिवान पुरुषाच्या ठिकाणी हे 2 महत्वाचे अधिकार प्राप्त होतात. जयाची ये लिहिले माझी नीती जी आली दिसे याचा अर्थ त्यांच्या जगण्यातून नीतिशास्त्राचे संदर्भ प्रगट होतात. याचं कारण जया भक्तीची येतुली प्राप्ती. ज्यांना भक्ती प्राप्त झालेली आहे किंवा ज्यांचं जीवन भक्तिमय आहे त्या भक्तिमय जीवन जे आहे त्या जीवनाचा एक महत्वाचा संदर्भ ज्ञानोबा सांगतात की नीतिशास्त्राचे संदर्भ हे त्यांच्या जीवनातून प्रगट होतात. याला एकच कारण जया भक्तीची येतुली प्राप्ती. थोडं हे जर फार गुंतागुंतीचं वाटायला लागलं तर एका वाक्यात सांगतो, संतांनी नीतीने वागावं हे म्हणणं चुकीचं आहे. म्हणून म्हटलं थोडंसं खटकेल. संतांनी नीतीने वागावं हे म्हणणं चुकीचं आहे. संत जे वागतात त्याला नीती म्हणतात हे पुढचं लक्षात घ्या. अलका पहा लक्षात. नीतिशास्त्राची बंधनं संतांना लावायची नसतात. नीतिशास्त्राची बंधनं सद्भक्ताला लावायची नसतात. ही नीतिशास्त्राची बंधनं आपल्याला लावून घ्यायची आहेत.
म्हणजे मी थोडा पुढे बोलेल. संतांनी प्रवचन ऐकावं हा त्यांना नियम नाही. ते जे ऐकतात ते प्रवचन असतं हे पुढचा नियम आहे. ते जे ऐकतात त्यालाच प्रवचन म्हणायचं. आपल्याला मात्र सांगावं लागतं ते ऐकू नको, हे ऐक, हे आपल्याला सांगावं लागतं. त्यांना ते सांगायची गरज नाही. ते जे ऐकतात ते भगवत चिंतनच आहे. या संबंधाने पुष्कळ चर्चा करता येण्यासारखी. त्यामुळे जयाची लिले माझी नीती जी आली दिसे, जयाची लिले माझी म्हणत असताना त्यांचं जे जगणं आहे त्याच्यातून नीतिशास्त्राचे विचार प्रगट होत असतात. याचं कारण जया भक्तीची येतुली प्राप्ती. एवढा एक विषय ज्ञानोबा बोलतात असं नाही. दुसरा एक महत्वाचा विषय बोलतात, कैवल्यातेही परोते सर म्हणती. अरे भक्तिवान पुरुषाचा अधिकार काय? कैवल्य म्हणजे मोक्ष. मोक्षाला सुद्धा बाजूला सरक म्हणण्याचं सामर्थ्य भक्तीच्या ठिकाणी आहे. मी पुढे बोलणार आहे या संबंधाने. मुक्तीला सुद्धा बाजूला सरक म्हणण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्या तत्वाचं नाव आहे भक्ती. मी पुढे आपल्याला याचा विस्तार करेलच. आता मुक्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ म्हणून ज्याचा वर्णन केलं जातं, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, तुकोबारांचे शब्द आहेत. आम्ही मुक्तीच्या डोक्यावर पाय दिला असं तुकोबाराय बोलतात. कशाच्या जोरावर? भक्तीच्या जोरावर. मुक्तीच्या, मी जरा एक जाता जाता वाक्य सांगतो गमतीने. भगवान मुक्ती लवकर देतात पण भक्ती लवकर देत नाहीत. ऐका, मुक्ती लवकर देतात कारण मुक्ती दिली विषय संपला. भक्ती लवकर देत नाहीत. भक्ती दिली की देवाला अडकावं लागतं. थोडं पुढे बोलू. मुक्ती म्हटलं की ते जन्म मरणाच्या पलीकडे गेला. मुक्ती म्हटलं की जन्म मरणाच्या पलीकडे गेला. पण भक्तीचा विचार काय आहे? देवाला सुद्धा ज्याच्यामध्ये अडकावं लागतं ती भक्ती आहे. त्यामुळे भगवान भक्ती लवकर देत नाहीत. भक्ती देण्याकरता ती तपासून घेतात. तपासून घेतल्याशिवाय भक्ती लवकर देत नाही. त्यामुळे भक्ती येण्याकरिता आपल्याला बऱ्याचदा लोकांना वाटतं भक्ती सोपी आहे. मी पहिल्याच दिवशी बोललो, भक्ती तो कठीण, शुळावरील कोळी निवडे तो बळी विरळाशू. भक्ती तो कठीण आहे. आणि भक्ती यायची असेल तर दुसरं एक प्रमाण देतो, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तिथला सुकृताची जोडी या शब्दाला जरा अंडरलाईन करा. पुष्कळ काहीतरी सुकृत या शब्दाचा अर्थ पुण्य उदयाला यावं लागतं, तेव्हा भक्तीचा उदय होत असतो. भक्तीचा उदय होण्याकरता काहीतरी पूर्वपुण्य उदयाला यावं लागेल. जरा पुढे बोलायचं झालं तर महाराजांचे शब्द आहेत, पळून या गेली झोप होते पाप आडते. महाराजांचे शब्द आहेत, होते पाप आडते. या प्रमाणाचा अर्थ असा आहे. म्हणजे बऱ्याचदा काही काही वेळेला म्हणतात, नाही हो महाराज आम्ही प्रवचनाला निघालो होतो, यायचं होतं म्हटले, सगळं ठरलं होतं, काय करू, निघायच्या वेळेला पाहुणे आले, पाहुणे नाही आले, पाप आडवा आलं. मी बोलत नाही, महाराजांचे शब्द आहेत, मी नाही बोलत. तुम्ही नाहीतर ते पाहुण्यांना पाप असं म्हणून माझं नाव सांगून काहीतरी गोंधळ करतात. पुन्हा मला सोलापूरला पुढल्या वर्षी यायचं आहे प्रवचनाला. नाही, मी बोलत नाही, महाराजांचे शब्द आहेत ना, होते पाप आडते. कुठंतरी हे अडथळा येतोय, कुठंतरी हा प्रतिबंध येतोय. आणि म्हणून या दृष्टीने जर विचार आपण थोडासा केला, या सूक्ष्मतेने जर थोडासा विचार आपण केला, तर मग आपल्या लक्षात येईल की या भक्तीचं नेमकं वैशिष्ट्य काय, या भक्तीच्या अंगांचा विचार काय. मला 3 महत्वाचे अंग आज सांगायचे. त्याच्यातलं पहिलं अंग आहे अनन्य ममता, दुसरं अंग आहे अविच्छिन्न तन्मयता, आणि तिसरं अंग आहे आनंद रूपता. ऐका, पहिला विचार सांगायचा आहे अनन्य ममता. भक्तीचं पहिलं अंग, भक्तीचा स्वरूप जेव्हा तुम्ही प्रगट करणार आहात. आपण भक्तीची व्याख्या काल ऐकून आलोय, मी पुन्हा आज भक्तीच्या व्याख्या सांगण्यात वेळ घेत नाहीये. पण भक्तीच्या अंगाचा विचार करताना पहिलं अंग सांगितलं अनन्य ममता. हा अनन्य ममता शब्द खूप महत्वाचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर चिंतन करताना असं सांगितलंय, जे सदा मियाची जी आले, माझी या सेवा जी आले, का आत्मबोधे तोषले वितरागजी. ज्ञानोबा बोलतात, जे सदा मियाची आठिले, माझी या सेवा जी आले, का आत्मबोध तोषले वितरागजे. 3 गोष्टी याच्यामध्ये मांडल्या. अनन्य ममता याच्यामध्ये पहिला मुद्दा सांगतात, जे सदा मियाची आठिले, जे सतत माझंच स्मरण करतात त्याला म्हणा अनन्य ममता. दुसरी गोष्ट, माझी या सेवा जी आली, माझी सेवा करणं हेच ज्यांचं जीवन झालेलं आहे त्याला म्हणा अनन्य ममता.
आणि तिसरी गोष्ट सांगितली आत्मबोधे तोषले. तोषले या शब्दाचा अर्थ प्रसन्नता. आत्मबोधाने ज्यांच्याकडे प्रसन्नता प्राप्त झालेली आहे त्याला म्हणा अनन्य ममता. आणि या तीनही गोष्टी येण्याकरिता ज्याचा महत्वपूर्ण आधार सांगितला जातो ते ज्ञानोबा सांगतात वितरागजे. वितरागजे या शब्दाचा अर्थ वैराग्य म्हणजे विरक्ती. या विरक्तीचं अधिष्ठान त्याच्याकरता सांगितलं. जे सदा मियाची अथिले माझी या सेवा जी आले का आत्मबोधे तोषले वितरागजे. ऐका आपला विषय काय चाललाय भक्तियोग. भक्ती शब्दाचा विचार करताना आपण पहिला विचार आपण करून आलो भक्तीच्या व्याख्येचा. आज आपण भक्तीच्या अंगांचा विचार करतोय. त्याच्यातलं पहिलं अंग मला आपल्याला सांगायचं आहे अनन्य ममता. आणि अनन्य ममता या शब्दाचा विचार सांगताना मी आपल्याला ज्ञानोबरांचा आधार देतोय. जे सदा मियाची अथिले माझी या सेवा जी आले का आत्मबोधे तोषले वितरागजे. ज्ञानोबा बोलतात जे सदा मियाची अथिले या शब्दाचा अर्थ आहे जे माझंच स्मरण करतात. सदा हा शब्द खूप महत्वाचा आहे. सदा या शब्दाचा अर्थ सतत. जे सतत माझंच स्मरण करतायत ज्यांच्याकडे अखंड माझंच नामचिंतन चाललेलं आहे या गोष्टीला सदा मियाची अथिले ज्ञानोबा बोलतात. ज्यांच्याकडे सतत माझं स्मरण चाललेलं आहे याला अनन्य ममता म्हणा. येस सर. दादांच्या जवळ बाकीचे बसा तुम्ही सगळे. दादांच्या जवळ आहे जे सदा मियाची अथिले माझं स्मरण जे सतत करतात. हा शब्द खूप महत्वाचा आहे. अनन्य ममता हा शब्द सिद्ध होण्याकरिता माझं सतत स्मरण ज्यांच्याकडे चाललेलं आहे. भगवद्गीतेमध्ये सगळ्यांना माहीत असलेला श्लोक आहे सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्सन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. आणि याच्यावर ज्ञानोबांनी केलेलं भाष्य फार गोड आहे. जरा बारीक आहे का. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. या श्लोकाचा आणि या श्लोकावर केलेल्या ज्ञानोबांनी केलेल्या टीकेचा जर विचार आपण केला तर तो असा सांगता येण्यासारखा आहे जे सदा मियाची अथिले म्हणत असताना ज्यांच्याकडे माझंच अखंड नामचिंतन होत आहे त्याच्यामध्ये भगवद्गीता आम्हाला सांगते सततम कीर्तयन्तो मा. सतत नामस्मरण जिथं चाललेलं आहे. तुकोबारांचे सोपे शब्द काल आपण ऐकून आलो. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे आपण काल ऐकून आलो. मला कधी कधी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. ज्ञानोबांनी नाम नावाच्या साधनेचा विचार सांगताना इतका विस्ताराने केलेला आहे. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले. ज्ञानोबा याच्यात काय बारकावा बोलतात जरा सांगून जातो. ज्ञानोबा बोलतात कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे या शब्दाला जरा अधोरेखित करा आणि त्याच्या पुढं जे नामची नाही पापाचे ऐसे केले यालाही अधोरेखित करा. या दोन मुद्दे असे आहेत. ज्ञानोबा बोलतात की भगवंताच्या अखंड नामचिंतनाने काय झालं. भगवंताच्या अखंड नामचिंतनाने काय झालं तर ज्ञानोबा त्याचा पहिला परिणाम सांगतात जे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. नामस्मरण नावाची भक्ती या अध्यात्मशास्त्राने या जगाच्या समोर मांडल्यानंतर या नाम नावाच्या भक्तीचं एवढा काय विशेष आहे. कुणीतरी विचारलं असेल इतके सगळे मार्ग असताना पुन्हा नाम नावाच्या भक्तीचा मार्ग विचार करायची काय गरज आहे. कर्म नावाचा मार्ग आहे, ज्ञान नावाचा मार्ग आहे, योग नावाचा मार्ग आहे, तप नावाचा मार्ग आहे आणि इतके सगळे मार्ग सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही पुन्हा नाम नावाच्या भक्तीचा मार्ग सांगता. ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पामी माया संसाराची ही सगळी प्रमाणं दिली जातात. इतके सगळे मार्ग आहेत ना परमात्म्याकडे जाणार करता. मग एवढ्या भक्ती नावाच्या मार्गाचा उद्घोष करण्याची काय गरज आहे. नाम नावाच्या भक्तीचा एवढा विचार करण्याची काय आवश्यकता आहे. त्याची आवश्यकता काय आहे हे सांगताना ज्ञानोबांनी त्याचे दोन महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. ज्ञानोबा बोलतात की नाम नावाची भक्ती काय करते नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. मी बोलत नाही. ज्ञानोबा बोलतात थोडं धाडसाने या प्रमाणाचा अर्थ सांगतो की जो सध्या कालामध्ये अतिशय महत्वाचा आहे. नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे या प्रमाणाचा किंवा या शब्दाचा अर्थ असा आहे प्रायश्चित्त कर्माच्या नावाखाली चाललेले व्यवसाय त्या व्यवसायाचा नाश जनी होतो त्याचं नाव आहे नामस्मरण नावाची भक्ती. लक्षात घ्या. हा फार मोठा महत्वाचा विचार आहे. कारण अलीकडल्या काळामध्ये नाहीतरी सध्या काळामध्ये हेच दिसून येतं ना. त्यामुळे ज्ञानोबा बोलतात प्रायश्चित्त कर्माच्या नावाखाली चालणारे व्यवसाय असं ज्ञानोबा स्पष्ट बोलतात.
आणि त्या व्यवसाय शब्द वापरून ज्ञानोबा त्याच्या पुढे बोलतात नाशिले. हे सगळे व्यवसाय ज्यांनी बंद करून टाकले अशी एकच भक्ती आहे आणि ती म्हणजे नामनावाची भक्ती आहे. या नामभक्तीने हे काम केलं. एवढ्यावर ज्ञानोबा थांबत नाही. ज्ञानोबा बोलतात जे नामाची नाही पापाची ऐसे केले. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. एक फरक सांगू, इतर मार्गाने पाप जातं का न जातं? इतर मार्गाने पाप जातं, मग जर जात असेल तर मग पुन्हा नामनामाच्या भक्तीचा मार्गाचा पाप घालवण्याकरता विचार करण्याची काय गरज आहे? याचे एकच उत्तर आहे, अन्य मार्गाने जाणारं जे पाप आहे ते काही काल जरी निवृत्त झालेलं असलं तरी पुन्हा ते उत्पन्न होण्याची शक्यता आहे. पण नामनावाच्या भक्तीने ते पाप कसं जातं? पाप नावाचं पाप हे नावही शिल्लक राहत नाही अशी भक्ती म्हणजे ही नामनावाची भक्ती आहे. इतका विचार सांगितलं. याच्यातला जर बारकावा आपण बघितला, काय ज्यांना जिथं बसायचं तिथं बसून घ्या. काय होतंय, फार व्यत्यय होऊन जातो. जी माझी विचाराची दिशा आहे. आणि आता ज्यांना जसं कुणालाच जाती येऊ देऊ नका, जिथं जिथं शक्य आहे तिथं बसू द्या. आपल्याकडे काय असतं, हे प्रवचन फार वेगळी चिंतनाची धार असते मला. याच्यात जर व्यत्यय आला की ते सगळी जी विचाराची दिशा आहे ती सगळी बिघडून जाते. आणि त्यामुळे जी पूर्वीपासून ऐकायला बसलेले आहेत त्यांच्या पदरात काही पडत नाही, आणि मागवून आलेल्या नंतर आल्यामुळे त्यांच्याही पदरात काही पडत नाही, आणि तुमच्या काही पदरात न पडल्यामुळे माझ्या पदरात काही पडत नाही. ही अशी गंमत होऊन जाते, सगळी अडचण होऊन जाते. त्यामुळे जिथं आपल्याला उशिरा आलो की आपल्याला जिथं जागा भेटते तिथं बसून पडण्याची श्रवण करणं हे महत्वाचं असतं. भक्तीमध्ये प्रवचनात श्रवण भक्तीला खूप महत्व दिलं जातं. आणि ही चिंतनाची एक धार असते, एक तार असते महाराज. ती जर तुटली की पुन्हा त्याच्यावर विषयावर येणं अवघड जातं. कारण हे काही गोष्टी अशा असतात, आमचे गुरुजी सांगायचे, ते उत्स्फूर्त गोष्टी असतात. श्रोते वक्त्याला बोलायला लावत असतात. पाठ करून येऊन सांगणं वेगळं, म्हणजे भाषणं वेगळी मग चालू होती ती, आणि हे वेगळं. याच्यामध्ये फरक पडतो. भाषण वेगळं असतं आणि प्रवचन वेगळं असतं. त्याची एक धार असते. मला पुन्हा आपल्याला जो विषय मांडायचा आहे तो भक्तीच्या संबंधाने मांडायचा आहे. भक्तीच्या संबंधाने मांडत असताना भक्तीच्या 3 अंगाचा विचार मी करत होतो. त्याच्यातलं पहिलं अंग मला सांगायचं होतं अनन्य ममता. आणि त्या अनन्य ममता या शब्दाचा विचार सांगत असताना, अनन्य या शब्दावर बोलत असताना मी ज्ञानेश्वर महाराजांच्या एका ओबीचा दाखला देत होतो, जे सदा मियाची अथिले, मला हे सांगायचं आहे. माझी या सेवा जी आले, मला हेही सांगायचं आहे. आणि आत्मबोधे तोषले, मला हेही सांगायचं आहे. हे 3 मुद्दे मांडायचे आज. थोडा सूक्ष्म एक या भक्तीच्या अंगामध्ये आतमध्ये प्रवेश करणारा हा विषय आहे. जे सदा मियाची अथिले, भक्तीचं अंग काय तर ज्ञानोबा बोलतात म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना भक्तीचं पहिलं अंग जे अनन्य ममता आहे त्याचं स्वरूप असं आहे, जे सदा मियाची अथिले. माझं तर स्मरण जिथं अखंड होत आहे अव्यावृत भजनात. रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी आणि हनुमंतराय या दोघांमध्ये जी चर्चा आहे त्याच्यामध्ये कुणीतरी हनुमंतरायांना विचारलं, संपत्ती कशाला म्हणायचं आणि विपत्ती कशाला म्हणायचं? हनुमंतरायांनी त्याचं उत्तर असं दिलंय, प्रभू रामचंद्रांचं स्मरण हीच खऱ्या अर्थाची संपत्ती आहे आणि प्रभू रामचंद्रांचं विस्मरण हीच खऱ्या अर्थाची विपत्ती आहे. संपत्ती आणि विपत्तीची दिलेली अर्थ किती गोड आहेत पहा. मला सांगायचे, जे सदा मियाची अथिले, भगवान म्हणतात ज्यांच्याकडे माझंच सतत स्मरण आहे. एके दिवशी श्रीकृष्णाच्या विरहामध्ये सगळ्या गोपिका, विरहाची ती एक वेगळीच आहे. म्हणजे ते विरहाचे अभंग जर बघितले, विरहने जर वाचल्या तर आपल्या लक्षात येईल. जीवीची या जीवा प्रेमभावाची या भावा, तुझं वाचुनी केशवा अनुनावडे, जीवे अनुसरलिये अजुनी का नये, वेगी आणावा तो सये प्राणू माझा, सौभाग्य सुंदरो लावण्य सागरो बापर कुमादेवरो श्री विठ्ठलो. ही ज्ञानोबरांची विरणी. कान यारे जगजेटी देई बेटी एक वेळा, काय मोकलिले वनी सावजानी वेडीले, ही तुकोबरांची विरणी. त्या विरहिणीमध्ये काय आहे, त्या गोपिका भगवंताच्या विरहामध्ये व्याकुळ होऊन हाका मारतायत. म्हणजे याचा अर्थ अखंड स्मरण चाललंय. ते गोपीगीत नावाचं जे श्रीमद भागवतामध्ये फार महत्वाचा विषय आहे, त्या गोपीगीतामध्ये 19 श्लोक आहेत आणि त्या 19 गोपिकांनी भगवंताला गायलेले ते गीत आहेत, म्हणून त्याला गोपीगीत असं म्हटलं जातं. आणि मग त्याच्यामध्ये काय झालं, एके दिवशी एक गोपिका राधा नावाच्या गोपिकेकडे आली आणि त्या राधेला सांगायला लागली, अगं राधे, इतके दिवस झालं आपण कृष्णा कृष्ण कृष्ण म्हणतोय, सारखं कृष्णाच्या हाका मारतोय, पण तो कृष्ण काही आपल्याला भेटत नाही. पण तुला खरं सांगू का, एक चांगली गोष्ट झाली. राधेने विचारलं, काय घडलं सांग. ते म्हटले, काही नाही, मला झोप लागली, झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो येऊन मला भेटला. कमीत कमी स्वप्नात तरी भेटला, मला आनंद वाटतोय म्हटले. स्वप्नात तरी भेटला, मला आनंद वाटतोय.
राधेच्या चेहऱ्यावर एक दुःखाची छटा, चिंतेची छटा. त्या दुसऱ्या गोपिकेने विचारलं, अगं राधे, तुला आनंद व्हायला पाहिजे, मला भेटला ना तो स्वप्नात, तरी तुला का वाईट वाटायला लागलं? राधेने सांगितलं, काही नाही, तू खरीच भाग्यवान आहे, पण मी इतकी दुर्भाग्य आहे म्हटले, मी इतकी दुर्भाग्य आहे. अगं तुला झोप लागली आणि झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि स्वप्नात तरी तो भेटला, पण या कृष्णाच्या स्मरणामध्ये मला झोपही लागेना आणि झोप लागली असती तर कमीत कमी स्वप्नात तरी भेटला असता ना, कमीत कमी मला झोपही लागेना म्हटले. याचा अर्थ जे सदा मी याची आथिले, मला हे सांगायचं आहे, झोपही लागेना मला, याच्या स्मरणामध्ये झोपही लागेना. या शब्दाचा अर्थ आहे झोप सुद्धा त्यांच्या जवळ यायला तयार नाही, इतकं अखंड चिंतन चालतं, त्याला म्हणा अनन्य ममता. एक विचार, हा अनन्य ममतेचा विचार आपल्या समोर आहे. अनन्य ममता जे सदा मियाची आखिले, अखंड नामचिंतन. कित्येक उदाहरणं आपल्याला या संबंधाने भक्तीचे महत्वाचं अंग आपल्या समोर सांगितलं जातं. तुकोबारायांची चरित्र आपल्या सगळ्यांना माहित आहेत. पायाखालची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, हे तुकोबारायांचं चरित्र आपण सातत्याने ऐकतो. आणखीन थोडं पुढं बोलतो. सदा मियाची आथिले, सदा हा शब्दही खूप महत्वाचा आहे. एकदा प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाला विचारलं म्हणे. ते काय झालं, हनुमंतराय असे बसलेले होते, प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसलेले होते, काही काम नव्हतं, काही दरबार नव्हता, काही नव्हते, काहीच नाही, निवांत सगळं. हनुमंतरायांनी आपलं राम 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 सुरू झालं. तर त्या बसल्याबरोबर त्यांचं सुरू असायचं, ते काहीच नाही, हे राम राम म्हणायला लागल्याबरोबर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, रे थांब, काय करायला लागलास? हनुमंतरायांनी सांगितलं, काही नाही, आता काही काम नाही माझं. बरं, काम असतं तरी हेच काम आहे आणि काम नसल्यावरही हेच काम आहे. काम असताना सुद्धा माझं हेच काम आहे आणि काम नसतानाही हेच काम आहे. काही नाही म्हटले, माझं चालू आहे राम राम म्हणणं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, कशा करता म्हणायला लागला? ते म्हणले, कशा करता म्हणजे? आता नामस्मरण करायचं, करतोय. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंतराय, अहो राम राम म्हणून तुम्ही बोलवणार कुणाला? रामाला. नाव कुणाचं घेताय? माझं. म्हणजे या नावाच्या मध्ये अपेक्षा काय? हे जे राम नाव घेतलंय तो राम मी तुम्हाला भेटावा. बरं, मग मी तर इथंच आहे ना, मग मी इथं असताना पुन्हा मला हाक मारायची काही गरज आहे का? मी नसताना माझं नाव घेतलं तर ठीक आहे, मी असताना माझ्या समोरच माझं नाव घेण्याची काय गरज आहे? माझं नामस्मरण करून मीच भेटावा एवढंच आहे ना. मग मी तर तुम्हाला आणि असं आता भेटलेलोच आहे, मी तुमच्या समोर आहे, मग माझं पुन्हा नामस्मरण करण्याची काय आवश्यकता आहे? मी तर आहेच ना इथं, कशा करता नाव? मी नसताना नाव घ्या, असताना कशा करता घ्यायला लागलात? हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू मी नाव घेतलं की त्या नाव घेतल्याबरोबर तुम्ही तिथं यावं म्हणून मी नामस्मरण करतो, असं तुमचं म्हणणं आहे ना? हा म्हटले, म्हणजे तुम्ही भेटावे म्हणून माझं नामस्मरण चाललंय असं म्हणणं आहे ना? म्हटले हो. हनुमंतरायांनी सांगितलं, माझ्या नामस्मरणाने तुम्ही भेटावे हा तुम्हाला अर्थ वाटायला लागला, हे एखाद्या वेळेस खरंही असेल. आता हनुमंतरायाचं बोलणं बघा, हे एखाद्या वेळेस खरंही असेल, पण प्रभू तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे मी नामस्मरण करताना तुम्ही मला भेटावे ही माझी इच्छाच नाही. प्रभू रामचंद्र मग ते म्हटले, मला राम नामामध्ये आनंद वाटतोय म्हणून मी नाव घेतोय, तुम्ही भेटावं अमुकन तमुकन तसला विषय नाही. म्हटले तुम्हाला वाटत असेल मी हाक मारली की तुम्ही जाणं, हे तुमचं काम आहे, जायचं का न जायचं तुम्ही ठरवायचं आहे. पण मला मी हाक मारल्यानंतर तुम्ही यावे हा माझा हाक मारण्यामध्ये उद्देश नाहीये. मला रामनामामध्ये आनंद वाटतोय म्हणून मी राम नामस्मरण करतो, हा झाला एक भाव. आणि त्याच्या पुढे हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू तुम्ही वेगळे आणि तुमचं राम नाम वेगळं आहे. ते म्हटले कसं काय? ते म्हटले त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे, तुमचा अधिकार आणि तुमच्या नामाचा अधिकार याच्यामध्ये फरक आहे. म्हटलं काय फरक आहे? हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू तुम्ही फक्त अयोध्येचा उद्धार करू शकता, पण तुमचं नाम सगळ्या जगाचा उद्धार करत आहे, म्हणून मी अखंड नामस्मरण करतो. जे सदा मियाची आथिले, मला पुन्हा त्याच ओळीवर यायचं आहे. अनन्य ममता हा शब्द जरा बारकाईने वाचा, मला विषयाच्या पलीकडे जायचंच नाहीये. अनन्य ममता, ममता या शब्दाचा अर्थ आहे प्रेम, अतीव प्रेम. अनन्य या शब्दाचा अर्थ आहे त्यांच्याशिवाय दुसरं काही माहीत नसणं. हा अनन्य ममतेचा विषय आहे. जे सदा मियाची आथिले, याच्याशिवाय दुसरं काही माहीत नाही, ते आणि तेच याला जे म्हटलं जातं, ही जी स्थिती आहे ती अनन्य ममतेमध्ये आहे. एकदरीला चित्ती अमीर कुमाईचा पती, तेने झाले अवघे काम, निवारीला भवभ्रम, ही जी तुकोबरांची प्रमाण आहे ती डोळ्यासमोर. एकतत्व नाम दृढदरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी, याला अनन्य ममता म्हणा. एक विचार सांगितला, जे सदा मियाची आथिले. दुसरा विचार सांगितलाय, माझी या सेवा जी आली. जी आली या शब्दाचा अर्थ जगणं. भगवान सांगतात, अर्जुना अनन्य ममता म्हणजे काय?
जे सतत माझंच स्मरण करतात, नव्हे नव्हे माझी सेवा हेच ज्यांचं जीवन झालेलं आहे. पुढचा विषय महत्वाचा आहे. माझी सेवा हेच ज्यांचं जीवन झालेलं आहे त्याला म्हणा अनन्य ममता. माझी सेवा हेच ज्यांचं जीवन झालं. पूर्वी सेवा या शब्दाला खूप महत्व आहे. पहा, सेवा या शब्दाला खूप महत्व आहे. ज्ञानोबा तर बोलतात, जेत ज्ञानाचा कुरुटा येत सेवा हा दारवंठा. ज्ञानोबांची स्पष्ट भाषा आहे. येत सेवा हा दारवंठा. दारवंठा या शब्दाचा अर्थ दरवाजा. ज्ञानाचा कुरुठा, कुरुटा या शब्दाचा अर्थ ठेवा. ज्ञान नावाचा ठेवा प्राप्त करायचा असेल तर त्याच्याकरता सेवा नावाच्या दरवाज्यातूनच जावं लागतं, हा सरळ अर्थ आहे. ज्ञान नावाचा कुरुठा म्हणजे ठेवा प्राप्त करायचा असेल, सेवा नावाच्या दरवाज्यातून जावं लागतं. आता हा जो सेवा शब्द आहे की नाही, हा सेवा शब्द 3 पद्धतीने मांडता येण्यासारखा आहे. ऐका, मुळात सेवा शब्दाला समाजशास्त्रामध्ये सुद्धा खूप महत्व आहे. आपल्याकडे समाज सेवा हा शब्द आहे. मुळात सांगू का, पूर्वी सेवा शब्द सगळ्या गोष्टीला लागला जायचा. आता सगळी तिथं आदरणीय मंडळी आहे. पूर्वी काही सप्ताहाच्या कीर्तनाच्या पत्रिका नसायच्याच. आणि समजा छापल्या तरी त्याच्यामध्ये काय नावं असायची बघा, तुम्हाला आठवतंय का? कीर्तन सेवा, बरोबर आहे की नाही? प्रवचन सेवा, मृदंग सेवा, भजन सेवा, अहो ते जाऊ द्या, अन्नदान सेवा, ह्या सगळ्याला सेवा शब्द आहे. कीर्तन सेवा. आता पत्रिकेमध्ये कीर्तन सेवा किंवा प्रवचन सेवा असं नाही, आता प्रवचन कार, कीर्तन कार, बरोबर आहे की नाही? प्रवचन कार. वैकुंठोशी जगन्नाथांना पवार असं म्हणायचे, प्रवचन सेवा शब्द जाऊन प्रवचन कार असा का आला, तर ते असं म्हणायचे बहुतेक हा कार मध्ये यायला लागला, प्रवचन कार. अण्णा म्हणायचे, जगन्नाथांना पवार फार मोठी व्यक्ती होऊन गेली संप्रदायामध्ये, ते असं गमतीने म्हणायचे. पण सेवा या शब्दाला खूप महत्व आहे. सेवा शब्दामध्ये इतकं चिंतन विस्ताराने केलेलं आहे. सेवा करताना जी स्थिती येते त्यातली पहिली स्थिती सांगितली सेवकाची, सेवा करताना दुसरी स्थिती सांगितली सेव्याची, आणि सेवा करताना तिसरी स्थिती सांगितली सेवा रूपतीची. मी जरा बारीक सांगतो तुम्हाला, थोडं ऐका. सेवक, सेवा आणि सेव्य ही त्रिपुटी आहे. सेवक, सेवा आणि सेव्य. सेव्य या शब्दाचा अर्थ काय? जे प्राप्त करायचं आहे त्याला सेव्य म्हणा. प्राप्त करायचं आहे त्याला सेव्य म्हणा. सेवक कोणाला म्हणायचं? जो सेवा करतोय त्याला सेवक म्हणा. आणि सेवकाकडून सेव्यापर्यंत जाण्याकरिता जे केलं जातं त्याचं नाव सेवा. सेवकाकडून सेव्यापर्यंत जाण्याकरता जी केली जाते त्याचं नाव सेवा. म्हणजे सेवक, सेवा आणि सेव्य. जिथं पोहोचायचं आहे ते सेव्य, जो पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तो सेवक, आणि या सेवकाला तिथं जाण्याकरिता जे माध्यम निवडलेलं आहे ते सेवा. आता याच्यामध्ये बारकाईने विचार असा सांगितला जातो, सेवा करताना त्या सेवा करणाऱ्याला 3 पद्धतीची स्थिती सांगितल्या. त्यातली पहिली स्थिती सांगितली सेवक रूपता प्राप्त होते, दुसरी स्थिती सांगितली सेव्य रूपता प्राप्त होते, आणि तिसरी स्थिती सांगितली सेवा रूपता प्राप्त होते. बारकाईने ऐका. सेवा करता करता सेवा करणारा सेवक होणं पहिला प्रकार. सेवा करता करता सेवा करणारा सेव्य रूप होणं दुसरा प्रकार. आणि सेवा करता करता सेवा करणारा सेवा रूप होणं हा तिसरा प्रकार. थोडं बारकाईने याच्यातलं सांगतो. सेवा करता करता सेवा करणारा सेवक रूप होणं ही पहिली पायरी. सेवा करता करता सेवा करणारा सेव्य रूप होणं ही दुसरी पायरी. आणि सेवा करता करता सेवा करणारा सेवा रूप होणं ही तिसरी पायरी. मला त्याच्यातला बारकावा असा सांगायचा आहे, सेव्य रूपापेक्षा ही पुढली पायरी सेवा रूपतेची सांगितली. थोडं पुढं बोलायचं झालं तर सेवा करताना सेवा करणारा सेवक रूप होणं याला कर्म म्हणा. सेवा करताना सेवा करणारा सेवक रूप होणं याला कर्म म्हणा. सेवा करताना सेवा करणारा सेव्य रूप होणं याला ज्ञान म्हणा. दोन्ही मुद्दे कळाले का? पहा. सेवा करताना सेवा करणारा सेवक रूप होणं याला कर्म म्हणा. सेवा करताना सेवा करणारा सेव्य रूप होणं याला ज्ञान म्हणा. आणि सेवा करताना सेवा करणारा सेवा रूप होणं याला भक्ती म्हणा. असाही विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. हाही थोडासा तात्विक विचार आहे, गीता प्रेसच्या काही अंकातून वाचलेला आहे, तेवढा मी आपल्या समोर मांडला. मी हे का सांगायला लागलो? कारण अनन्य ममतेचं लक्षण सांगताना
भगवान सांगतात जे सदा मियाची अथिले नाही माझी या सेवा जी आले. भगवान सांगतात अर्जुना अनन्य ममता कशाला म्हणायचं. भक्तीचं हे अनन्य ममता नावाचं अंग कसं आहे तर जे माझी या सेवा जी आली, ज्यांचं जीवन म्हणजे माझी सेवा हे ज्यांचं जीवन झालेलं आहे, माझ्या सेवेशिवाय ज्यांना दुसरं काही माहीत नाही त्याला खऱ्या अर्थाने अनन्य ममता म्हणा. तुम्ही रामायण ऐकलेली मंडळी आहात. शबरी नावाचं चरित्र कधीतरी विस्ताराने वाचा. मला आश्चर्य वाटतं शबरी वाचत असताना. मी तर अनेक वेळेला एक वाक्य सांगतो, राम रावणाला मारण्याकरता अवताराला आले हे जितकं खरं आहे तितकंच राम शबरी कोण आहे ही जगाला कळावी म्हणून अवताराला आले हे तितकंच खरं आहे. लक्षात घ्या, राम अवताराला आले नसते तर शबरी कळालीच नसती. महाराज बोरे खाये भिल्लनीचे आम्ही म्हटलोच नसतो. भिल्ल जातीतली असलेली शबरी, पण त्या शबरीला सुद्धा एवढा अधिकार रामचंद्र प्रभूंनी द्यावा की कोणत्याही रामकथाकाराला शबरीचं नाव घेतल्याशिवाय रामायण पूर्ण करता येणार नाही, इतका अधिकार त्या शबरीला प्रभू रामचंद्रांनी दिला. कुणीतरी विचारेल एवढा शबरीला अधिकार देण्याचं कारण काय? त्याचं एकच कारण आहे, शबरीच्या अंतःकरणाची भक्ती. एवढं एकच कारण, बाकी काही नाही. बरं, जातीचा विचार केला तर ती भिल्ल जातीतली आहे, ज्ञानाचा विचार केला तर ती शून्य ज्ञानाची आहे. बरं, तिच्याकडे काहीच नाही, तिनं फक्त सेवा नावाची भक्ती केली. माझ्या रामायणाच्या चिंतनात एके ठिकाणी मी असं वाचलं, वयाच्या 8व्या वर्षी शबरीला तिच्या गुरुनी असं सांगितलं की तू या आश्रमामध्ये सेवा करत राहा, तुला रामचंद्र प्रभू भेट देणार आहे. कधी देणार आहे नाही सांगितलं, पण तुला रामचंद्र प्रभू भेट देणार आहे. आणि वयाच्या 8व्या वर्षापासून शबरी रोज सकाळी उठते आहे, सणा संमार्जन करते आहे, रांगोळ काढते आहे, झाडून काढते आहे आणि रामचंद्र प्रभूंची वाट पाहते आहे. किती दिवस? रोज सकाळी उठून चाललंय. किती दिवस? एकच सांगतो, वयाच्या 8व्या वर्षापासून वयाच्या 80व्या वर्षापर्यंत हे चालू आहे म्हणे. आणि तिच्या वयाच्या 80व्या वर्षी प्रभू रामचंद्र तिला भेटले म्हणे. वयाच्या 8व्या वर्षापासून 80व्या वर्षापर्यंत रोज एकच काम चालू आहे, सकाळी उठायचं, झाडून काढायचं, सणा संमार्जन करायचं आणि राम कधी येतात वाट बघायचं. रोज चालू आहे. आम्हाला लोक सांगतात महाराज याच्या अगोदर 2 दिवस कळवत जावा. आम्ही जर असं अचानक गेलो, काय महाराज अचानकच एकदम काय, जरा कळवत जावा, फोन करा, कुणाला तरी सांगत जावा, अगोदर पाठवून देत जावा इतकं. पण बऱ्याच ठिकाणी तर आम्हाला आमचीच माणसं पाठवावी लागतात तर तिथलं झाडून इतकी परिस्थिती आली हो आता आमच्यावर, तुला अवघड आहे सगळं. पण रामचंद्र प्रभू शबरी एवढी कोणीतरी विचारलं शबरीला, शबरी रोज उठून हे सणा संमार्जन करण्याच्या ऐवजी ज्या दिवशी राम येणार आहेत त्या दिवशी कर ना. शबरीने सांगितलं राम कधी येणार आहेत माहित नाहीये, आणि जर एखाद्या दिवशी मी सणा संमार्जन केलं नाही, झाडून काढलं नाही, त्याच दिवशी माझे राम आले आणि माझ्या रामाच्या पायामध्ये काठी टोचले तर काय करू, म्हणून मी रोज करते आहे. सेवेमधलं सातत्य फार महत्वाचं सांगितलं. जे सदा मियाची अथिले माझी या सेवा जी आले. सेवा शब्द या अंगाने सांगितला. अनन्य ममता विचारात घ्या. त्याच्या पुढे एक विषय सांगितलाय, आत्मबोधे तोषले वितरागजे. ज्ञानोबा बोलतात एकतर जे सदा मियाची अथिले याला अनन्य ममता म्हणा, माझी या सेवा जी आले याला अनन्य ममता म्हणा, आणि आत्मबोधे तोषले वितरागजे याला अनन्य ममता म्हणा. म्हणजे मुळात भक्तीचं पहिलं अंग अनन्य ममता, आणि त्या अनन्य ममतेची केलेले मी हे 3 अर्थ. त्याच्यातला पहिला अर्थ जे सदा मियाची अथिले, दुसरा अर्थ माझी या सेवा जी आले, आणि तिसरा अर्थ आत्मबोधे तोषले. पहिला अखंड नामचिंतन याला अनन्य ममता म्हणा. अखंड सेवा हेच जीवन म्हणून जे जगतात त्याला अनन्य ममता म्हणा. आणि तिसरा मुद्दा सांगितला आत्मबोधे तोषले. तोषले या शब्दाचा अर्थ प्रसन्न, पण कशाने? आत्मबोधाने. जे आत्मसंतुष्ट अशा पद्धतीचे आहे, आत्मप्रचिती ज्यांना झालेली आहे, आत्मरती अविरोध हे नाही ती शांडिल्य हा असं म्हणून नारदाने ज्यांचं वर्णन केलं जातं, जे आत्मसंतुष्ट आहेत, प्रसन्न आहेत. लाओत्से नावाच्या एका चीन मधल्या संतांचं उदाहरण दिलं जातं. चीनचा सम्राट लाओत्से नावाच्या एका संतांकडे गेला आणि त्यांना म्हणायला लागला, म्हणे एक काम करा, मला शिष्य करून घ्या. कोण म्हणतोय? चीनचा सम्राट लाओत्सेला म्हणायला लागला, मला शिष्य करून घ्या. लाओत्सेने त्याला फार गोड उत्तर दिलं. लाओत्सेने सांगितलं, कशा करता? मला शिष्य करून घ्या असं म्हणतो, कशा करता? तो म्हटला समाधान मिळावं याच्या करता. लाओत्सेने सांगितलं, एक काम करू ना,
तुझं ऐश्वर पाहून मी समाधानी आहे, माझं स्वातंत्र्य पाहून तू समाधानी राहा. कशाला गुरु कशाला शिष्य म्हटले? तुझं ऐश्वर बघून मी समाधानी आहे, अरे वा तू ऐश्वर्यवान आहे, याच्यात मला समाधान वाटतंय, आणि माझं स्वातंत्र्य पाहून तू समाधानी राहा. संपलं. समाधानी राहणं हे जर एखाद्या पाहण्यातून येत असेल तर कशाला गुरु शिष्याची बंधनं तर लावून घेण्याची गरज आहे? हा किती मोठा विचार सांगितला. तुम्ही शेक्सपियर वाचलेली मंडळी आहात सोलापूरमध्ये, शेक्सपियर वाचणारे आहात. शेक्सपियरने एके ठिकाणी फार गोड वाक्य सांगितलंय. तो असं म्हणतो, तेही राजे आहेत मीही राजा आहे. ऐका, तेही राजे आहेत मीही राजा आहे, त्यांच्याही डोक्यावर मुकुट आहे माझ्याही डोक्यावर मुकुट आहे. तेही राजे आहेत मीही राजा आहे, त्यांच्याही डोक्यावर मुकुट आहे माझ्याही डोक्यावर मुकुट आहे. त्यांच्या डोक्यावरचा मुकुट हा सोने चांदी हिऱ्यांचा आहे, माझ्या डोक्यावरचा मुकुट हा सुख समाधान शांतीचा आहे. तेही राजे आहेत मीही राजा आहे. तेही राजे आहेत मीही राजा आहे, त्यांच्याही डोक्यावर मुकुट आहे माझ्याही डोक्यावर मुकुट आहे. त्यांच्या डोक्यावरचा मुकुट सोन्या चांदी हिऱ्यांचा आहे, माझ्या डोक्यावरचा मुकुट हा सुख समाधान शांतीचा आहे. त्याच्या पुढे शेक्सपियर म्हणतो, त्यांना शत्रू आहेत म्हणून त्यांचा पराजय आहे, मला शत्रूच नाही म्हणून माझाच विजय आहे, माझाच विजय आहे, माझाच विजय आहे. आत्मबोधे तोषणे, मला इथं बोलायचं आहे, आत्मबोधे तोषणे. या आत्मबोधाने जे संतृप्त असतात ना, त्यांच्या ठिकाणी हे कुठलंही द्वैत शिल्लक राहिलं नाही. आणि त्याच्या पुढे ज्ञानोबा आहे म्हणजे भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना या आत्मबोधाने जे युक्त आहेत, या आत्मबोधाने जे संतुष्ट आहेत, त्यांच्या ठिकाणी येणारी जी स्थिती आहे ती अनन्य ममतेची स्थिती आहे. आणि ही अनन्य ममता हेच एक भक्तीचं महत्वाचं अंग आहे. तीन महत्वाच्या गोष्टी झाल्या. मुद्दा आपला चाललाय भक्तीच्या अंगाचा. त्याच्यातलं पहिलं अंग आपण पाहत होतो अनन्य ममता. त्याच्यातले 3 मुद्दे आपल्याला सांगितले. जिथं अखंड नामचिंतन चाललंय त्याला अनन्य ममता म्हणा, जिथं सेवा हेच ज्यांचं जीवन झालेलं आहे त्याला अनन्य ममता म्हणा, आणि ज्यांच्याकडे आत्मबोधाने जे संतुष्ट आहेत त्यालाच अनन्य ममता म्हणा. एक विषय संपला. दुसरा मुद्दा महत्वाचा सांगितलाय, अविच्छिन्न तन्मयता. अनन्य ममता झाला. आता दुसरा अंग आहे अविच्छिन्न तन्मयता. तन्मयता या शब्दाचा अर्थ करताना नारदभक्ती सूत्राने एक सूत्र केलंय, तन्मयः. तन्मयः असं सूत्रच आहे, एवढंच आहे. नारदांच्या भक्तिसूत्रामध्ये सूत्र फार छोटी आहेत पण त्याचे अर्थ फार महान आहेत. तन्मयः, तन तन या शब्दाचा अर्थ काय तत्, आणि तत् या शब्दाचा अर्थ काय परमात्मा, आणि मयाहा या शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. म्हणजे तत्मयः या शब्दाचा अर्थ आहे परमात्ममय होऊन जाणं, याला म्हणायचं आहे अविच्छिन्न तन्मयता. तन्मयः इथं भक्तीमध्ये परमात्ममय होऊन गेलं जातं. मी आपल्याला कळण्याकरता दुसरं प्रमाण देतो म्हणजे कळेल. विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. इथं जे विष्णुमय जग आहे का नाही, मला कुठं सांगायचं आहे अविच्छिन्न तन्मयता मय, आणि किंवा तन्मयः इथं मय, आणि मला इथंही तेच सांगायचं आहे विष्णुमय. हे मय म्हणजे काय? या मय शब्दाचे 3 अर्थ सांगितलेले आहेत. ब्रह्मसूत्रामध्ये आनंदमयोभ्यासात नावाचं एक सूत्र आहे, महर्षी व्यासांनी केलेलं. 555 सूत्र आहेत ब्रह्मसूत्रामध्ये. जसं म्हणजे नारदभक्ती सूत्र हा 84 सूत्रांचा भक्तीवर चर्चा करणारा ग्रंथ, तसं ब्रह्मसूत्र हा महर्षी व्यासांचा फक्त वेदांतावर चर्चा करणारा तो ग्रंथ 555 सूत्र आहे. त्याच्यामध्ये एक सूत्र, आणि त्याच्यातल्या एका सूत्रामध्ये महर्षी व्यास सांगतात आनंदमयोभ्यासात, आणि त्याच्यावर जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी जे भाष्य केलंय त्या भाष्यामध्ये या मय शब्दाचे 3 अर्थ सांगितले. आनंदमयोभ्यासात इथल्या मय शब्दाचे 3 अर्थ सांगितले. एक अर्थ सांगितलाय प्राचुर्यार्थी, दुसरा अर्थ सांगितलाय विकारार्थी, आणि तिसरा अर्थ सांगितलाय स्वरूपार्थी. आता हे ऐकायला अवघड वाटेल, मी उदाहरणं देणार आहे. प्राचुर्यार्थी, विकारार्थी आणि स्वरूपार्थी. विष्णुमय जग, विष्णू प्राचुर्य जग हा एक अर्थ. विष्णुमय जग याचा दुसरा अर्थ विष्णू विकार्य जग हा दुसरा अर्थ, आणि विष्णुमय जग याचा तिसरा अर्थ विष्णू स्वरूप जग. आता याच्यावर चर्चा अशी केली आहे, विष्णू प्राचुर्य जग असं म्हणायचं, विष्णू विकार्य जग असं म्हणायचं, का विष्णू स्वरूप जग असं म्हणायचं. या मय शब्दाची चर्चा चाललेली आहे. प्राचुर्य या शब्दाचा अर्थ आहे आधिक्य. मी तुम्हाला सांगतो मय शब्द कुठे येतो आधिक्याच्या दृष्टीने. मला सांगा,
मागे एकदा पंढरपुरामध्ये भरपूर पलीकडे पाऊस झाला, पुण्याकडे नदीला पाणी आलं, चंद्रभागेला पाणी आलं. सोलापूर, बार्शी या भागामध्ये राहणारी मंडळी पेपर वाचत असतात आणि सकाळच्या वेळेला पहिल्या पानावर बातमी आली, पंढरपूर जलमय झाले. पहिल्याच पानावर काय बातमी आली? पंढरपूर जलमय झाले. मय शब्द इथं आला का नाही? आणि जल म्हणजे पाणी आणि मय शब्द आला. मग हे याचा अर्थ काय? पाणीमय झाले म्हणजे काय? पाणी अधिक झालं. पंढरपुरामध्ये पाणी अधिक झालं, सगळीकडेच पाणीच पाणी झालं, याला जलमय झाले असं म्हटलं जातं. याचा अर्थ विष्णुमय जग. इथं अधिक हा शब्दाचा अर्थ घ्यायचा का? विष्णू अधिक जग झाले, विष्णू अधिक जग वैष्णवाचा धर्म असा अर्थ घ्यायचा का, याची चर्चा करताना तत्वज्ञानाने उत्तर दिलंय, अधिक हा शब्द परमात्म्याच्या बाबतीत लागत नाही. कारण अधिक या शब्दाचा विचार करायला गेलो की कमी या शब्दाचा विचार करावा लागतो. हे फार अधिक झालं बरं म्हणजे याचा अर्थ याला कमी पाहिजे हे लक्षात येतं. कारण अधिक शब्दाची चर्चा कमीवर आहे आणि कमी शब्दाची चर्चा अधिकवर आहे. जरा आणखी थोडं पुढे बोलतो. जवळ शब्दाचा अर्थ करताना लांब शब्दाचा विचार करावा लागतो आणि लांब शब्दाचा अर्थ करताना जवळ शब्दाचा विचार करावा लागतो. जवळ हा शब्द लांब या शब्दाच्या अपेक्षेने आहे, लांब हा शब्द जवळ या शब्दाच्या अपेक्षेने आहे. जाऊ दे, मी नेहमीच उदाहरण देतो. मला सांगा, गरीब म्हणण्याला महत्व कधी? कुणीतरी श्रीमंत असेल तर, किंवा श्रीमंत म्हणण्याला महत्व कधी? कुणीतरी गरीब असेल तर. बरं, मी पुढचं विचारतो, सुख म्हणण्याला महत्व कधी? दुःख असेल तर. बरोबर आहे. म्हणजे श्रीमंत म्हणण्याला महत्व कधी? गरीब असेल तर. सुख म्हणण्याला महत्व कधी? दुःख असेल तर. दिवस म्हणण्याला महत्व? रात्र असेल तर. बरं, जाऊ द्या, खरं बोलण्याला महत्व? म्हणून बोलायचं काय आपली इच्छा आहे काय? पण खऱ्याला काय किंमत येणार? म्हणजे खरा हा शब्द जर खोट्यावर अवलंबून असेल, दिवस हा शब्द जर रात्रीवर अवलंबून असेल, गरीब हा शब्द जर श्रीमंतावर अवलंबून असेल, सुख हा शब्द जर दुःखावर अवलंबून असेल, तर लांब हा शब्द जवळवर अवलंबून आहे, जवळ हा शब्द लांबावर अवलंबून आहे, अधिक हा शब्द कमीवर अवलंबून आहे, कमी हा शब्द अधिकवर अवलंबून आहे. परमात्म्याच्या बाबतीत कमी म्हणता येत नाही आणि परमात्म्याच्या बाबतीत अधिकही म्हणता येत नाही. देव जवळ आहे असंही म्हणता येत नाही आणि देव लांब आहे असंही म्हणता येत नाही. का? लांब आणि जवळ हे आकाराला शब्द आहेत आणि परमात्मा निराकार आहे. ते आपलं स्वरूपच असेल तर त्याला लांब तरी कुठं म्हणता आणि जवळ तरी कुठं म्हणता? जवळही म्हणता येत नाही, लांबही म्हणता येत नाही. उदाहरण सोपं देतो. कल्पना करा, पूर्वेकडून पश्चिमेकडे एखादा मनुष्य धावत निघाला, धावायला लागला आणि मग दुसरा एक मनुष्य रस्त्याने साधू चाललेला होता. त्यांनी बघितलं हा मनुष्य धावतोय, त्याला थांबवलं. अरे थांब थांब थांब. तो म्हटला नाही नाही महाराज, मला धावू द्या, पळायला लागलोय, 6 महिने झालं धावतोय, थांब थांब. साधूने विचारलं का धावायला लागलास? तो म्हटला महाराज मला एक शोध लावायचा आहे. म्हटले कोणता शोध लावायचा आहे? मी पूर्वेकडून पश्चिमेकडे धावतोय. हो मला दिसतंय. पूर्व दिशा जिथं संपते आणि पश्चिम दिशा जिथून चालू होते याची मध्यरेषा शोधायची आहे. काय शोध आहे बघायचा? पूर्व दिशा जिथं संपते आणि पश्चिम दिशा जिथून चालू होते याची मध्यरेषा मला शोधायची आहे. साधू महाराजांनी त्याला विचारलं किती दिवस झालं धावतोय? तो म्हटला गेली 6 महिने झालं धावतोय साधू महाराज. 6 महिने. साधूंनी सांगितलं 6 महिने नाही, आयुष्यभर धावला तरी तुला ती रेष सापडणार नाही. त्यांनी विचारलं का हो गुरुजी, एवढी लांब आहे का? नाही रे. मग जवळ आहे का? अरे नाही बाबा. मग लांब आहे का? अरे नाही. मग जवळ आहे का? नाही. तो म्हटला लांबही म्हणत नाही, जवळही म्हणत नाही, मग ती रेषा आहे कुठं? साधूंनी तो जिथं उभारला होता तिथे एक हातामध्ये काठी घेतली, तिथे एक रेष ओढली आणि सांगितलं इथं पूर्व दिशा संपली आणि इथून पश्चिम दिशा चालू झाली, जा मागणी. संपलं का? मला आपल्याला विचारायचंय ती रेष लांब होती का हो? बरं ती रेषा जवळ तरी होती का? तो जिथं उभा आहे तिथंच ती रेषा होते. आपल्याकडे नेहमीच प्रमाण आहे, तुझं आहे तुझं पाशी बरी तू जागा चुकलाशी. याचा अर्थ ते तिथंच असेल तर ते लांबही नाहीये, ते जवळही नाहीये. तसा परमात्मा लांबही नाहीये, जवळही नाहीये. परमात्मा अधिकही नाहीये, कमी नाहीये. त्यामुळे विष्णुमय जग, इथं विष्णू अधिक जग असा अर्थ घेता येत नाही. पहिला मुद्दा माझा संपला. आता दुसरा घ्या. विष्णू विकार्य जग असं म्हणा. विकार हा शब्द मयाच्या संबंधाने कुठे येतो? मी तुम्हाला दुसरा शब्द सांगतो. मला सांगा, आपल्याकडे घट हा शब्द आहे. पारिभाषिक शब्द काय आहे वेदांतामध्ये? घट. त्या घटाला दुसरा शब्द काय आहे? मडकं. बरोबर आहे. त्यालाच काय म्हणायचं आहे? गाडगं. आणि त्याला संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं? मृण्मय. हा त्याला नाव शब्द काय आलाय? मृण्मय. मृण्मय शब्दाचा अर्थ माती. मातीमय जो आहे त्याला घट म्हणायचं ना. म्हणजे त्याला मातीमय म्हटलं काय, घट म्हटलं काय, मडकं म्हटलं काय, गाडगं म्हटलं काय, आहे का नाही? घट आहे किंवा मडकं. मडकं माहिती आहे आपल्याला, ते मातीचं असतं. माहित आहे. मी नेहमी सांगत असतो ते माहीत असलं पाहिजे. शेवटी कोण आहे?
नाही मी ते काल्याच्या वेळेच सांगतोय, मला तो दुसरं नाही बोलत. काल्याला तुम्हाला काय वाटलं मी ते बोललो आहे, ते कशाला बोललो, तेच बोललोय पण ते नाही बोललो, ते कशाला बोलतो मी. पण मडकं महत्वाचं आहे महाराज. मडकं म्हटलं की माती आली ना, मडकं म्हटलं की माती आली. त्याला मृण्मय म्हणजे काय, मातीमध्ये विकार घडतो आणि मग मडकं तयार होतं. मडकं तयार होतं म्हणजे कसं तयार होतं, मडकं मातीचं मडकं असतं, मान्य आहे, मातीचं मडकं असतं, पण मातीत विकार झाल्याशिवाय मडकं तयार होत नाही. लक्षात घ्या, मातीचं मडकं आहे, मान्य आहे, पण त्या मातीमध्ये काहीतरी घडावं लागतं, त्याच्यात काहीतरी घडल्याशिवाय मडकं तयार होत नाही. तुम्ही नुसती माती आहे आणि म्हणायला लागलात हे मडकं आहे, शक्य आहे का. त्या मातीमध्ये त्याला पाण्यात टाकावं लागेल, त्याचा चिखल तयार करावा लागेल, त्याचे कपाल म्हणजे खापर तयार करावं लागेल, त्याला आकार द्यावा लागेल आणि मग त्याच्यातून ते मडकं तयार होतं. त्याला काय भाजायचं, अमुक तमुक सगळं आलं. याचा अर्थ मातीमध्ये काहीतरी घडावं लागतं, त्याच्याशिवाय मडकं तयार होत नाही. याचा अर्थ मय शब्द विकाराने येतो, म्हणजे काहीतरी क्रिया घडावी लागते, त्याच्याशिवाय मय शब्द येत नाही. मग विष्णुमय जग, हे जग कसं झालं, विष्णूमध्ये काहीतरी क्रिया घडली आणि मग जग झालं असं म्हणावं तर विष्णू म्हणजे परमात्मा हा निर्विकार आहे, त्याच्यात क्रिया होईलच कसं काय. त्यामुळे विष्णुमय जग म्हणताना विष्णू विकार्य जग हाही अर्थ घेता येत नाही. पहिला अर्थ नाही घेता येत, विष्णू प्राचार्य जग. दुसरा अर्थ घेता येत नाही, विष्णू विकार्य जग. मग तिसरा अर्थ घ्या, विष्णू स्वरूप जग. मय शब्दाचा मी तिसरा अर्थ सांगितला होता, स्वरूपार्थी. विष्णुमय जग याचा अर्थ विष्णू स्वरूप जग. विष्णू स्वरूप जग या शब्दाचा अर्थ आहे चराचरामध्ये तो आहे, हा त्याचा अर्थ होतो. आणि हा अर्थ मी का सांगायला लागलो, कारण विष्णू स्वरूप जग म्हणजे तत्स्वरूप, यालाच काय म्हणायचं आहे, तन्मया. आणि यालाच काय म्हणायचं आहे, अविच्छिन्न तन्मयता. इथला जो मय शब्द आहे की नाही, या 3 पद्धतीने वापरला जातो. याला भक्तिशास्त्रामध्ये 3 भूमिका आहेत. एक तदीयता, दुसरी त्वदीयता आणि तिसरी मदीयता. ऐका, हा जो तन्मय शब्द आहे की नाही, हा मी का सांगायला लागलोय, भक्तीतलं पहिलं अंग कोणतं, अनन्य ममता, मी मग सांगून झालंय. दुसरं अंग कोणतं आहे, अविच्छिन्न तन्मयता. आणि त्याचा विचार आपण करतोय. तन्मयता या शब्दाचा विचार करताना 3 भूमिका याच्यामध्ये आहेत. एक तदीयता, दुसरी त्वदीयता आणि तिसरी मदीयता. थोडं याच्यात ते आणखीन बारीक कावे सांगू. तदीयता, त्वदीयता आणि मदीयता. तदीयता म्हणण्यामध्ये मी त्या देवाचा आहे, तदीयता, मी त्या देवाचा आहे, ही तदीयता. त्वदीयता म्हणण्यामध्ये देवा मी तुझाच आहे, ही त्वदीयता. आणि मदीयता म्हणण्यामध्ये हा देव माझाच आहे, ही मदीयता. हे टप्प्याटप्प्याने झालेल्या भूमिका लक्षात घ्या. मी त्या देवाचा आहे, तदीयता. देवा मी तुझाच आहे, त्वदीयता. आणि मदीयता म्हणण्यामध्ये हा देव माझाच आहे, ही मदीयता. थोडं पुढं बोलू, मी त्या देवाचा आहे, याच्यापेक्षा पुढली भूमिका देवा मी तुझाच आहे. आणि देवा मी तुझाच आहे याच्या पुढली भूमिका हा देव माझाच आहे, ही त्याची पुढची भूमिका. त्यामुळे तदीयतेच्या पुढं त्वदीयता आणि त्वदीयतेच्या पुढं मदीयता. आणि थोडं वेदांतातले शब्द ऐकायचे झाले तर तदीयता म्हणण्यामध्ये परोक्ष, त्वदीयता म्हणण्यामध्ये अपरोक्ष आणि मदीयता म्हणण्यामध्ये दृढ अपरोक्ष असा वेदांतातला शब्द आहे. त्यामुळे तदीयता परोक्ष, त्वदीयता अपरोक्ष आणि मदीयता म्हणण्यामध्ये दृढ अपरोक्ष. कारण अपरोक्ष म्हणणं आणि दृढ अपरोक्ष म्हणणं याच्यामध्ये सुद्धा बारकावा आहे. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञानात तर फरक आहेच आहे, पण अपरोक्ष ज्ञान आणि दृढ अपरोक्ष ज्ञान याच्यातला सुद्धा बारकावा वेदांतांनी मांडलेला आहे. हाही विचार आपल्याला थोडासा करता येण्यासारखा आहे. मी हे का सांगायला लागलो, तन्मय हा माझा पुन्हा मुद्दा यायचा आहे. थोडा जरी वेदांतातला विचार सांगत असलो तरी मी याकरिता मला माहीत आहे हा विचार जर मी एखाद्या खेडेगावातल्या कीर्तनात सांगायला गेलो तर त्या गावातली लोक मिटिंग घेतील आणि म्हणतील यांना पुढल्या वर्षी बोलवू नका. मला माहीत आहे, पण मी सोलापूरमध्ये सांगतोय याचं कारणच असं आहे, सोलापूरमध्ये गावोगावी गल्लोगल्ली वेदांताचे पाठ चालतायत म्हणून मी पुन्हा पुन्हा त्याच्यावर जरा अधोरेखित करतो. मी याचातला भाव सांगताना मला पुढे जे बोलायचं ते महत्वाचं आहे. अविच्छिन्न तन्मयता, तन्मयता म्हणत असताना तत्मया तत्स्वरूप होऊन जाणं हे भक्तीचं महत्वाचं अंग आहे. भक्ती काय करते, परमात्म स्वरूप करून टाकते. जीवाला जीव म्हणून न शिल्लक राहता चाणक्य नीती
जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये केलेलं चिंतन आहे. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसे स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. स्वस्वरूपाचं अनुसंधान घडणं याला भक्ती म्हणा. ज्ञानोबांनी याच्यावर भाष्य केलंय. एरवी तिची नाचवती हे पहिली नासरती पै माझी सहज स्थिती भक्ती नाम. याचा अर्थ तत्स्वरूप होणं, भगवत स्वरूप होऊन जाणं याला भक्ती म्हटलं जातं. आणि हे भक्तीचं महत्त्वाचं अंग आहे. हे करण्याकरिता मी छोटासा महाभारतातला दाखला देतो. फार गोड दाखला आहे. काय झालं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे. बारीक आहे का, माझा विषय चाललाय अविच्छिन्न तन्मयता. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे झोपलेले होते. रात्री 2 वाजता मोठ्याने ओरडायला लागले. राधा 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 म्हणून ओरडायला लागले. आणि राधा राधा म्हणून ओरडायला लागले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रात्रीच्या वेळेला अशा पद्धतीने त्यांच्याकडून मोठ्याने आलाप होत असलेला पाहिला. आता रुक्मिणी माता जवळ होत्या. रुक्मिणी मातेने भगवंताला रात्रीच्या वेळेला जाग केलं आणि विचारलं, अहो काय काय चाललंय हे. राधा 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 म्हणायला लागला. आता ही गमत आहे की त्या रुक्मिणी होत्या, रुक्मिणी माता होत्या म्हणून त्यांनी भगवंताला हाताने जाग केलं. आपल्याकरता काठीच असते. रात्रीच्या वेळेला असं जर म्हणायला लागल्यानंतर कोण आहे आणि मग काय, कोण आहे ही राधा, का म्हणून एवढे हाका मारायला लागला. भगवंतांनी सांगितलं, रुक्मिणी राधेचा अधिकार फार वेगळा आहे. काय अधिकार आहे, सकाळी दाखवतो. आणि म्हणून भगवान रुक्मिणीला घेऊन यमुनेच्या काठावर गेले. राधा त्या यमुनेच्या काठावर कृष्ण कृष्ण भजनामध्ये तल्लीनच होती. मोठ्याने हाक मारली. धावत राधा आली, भगवंताच्या चरणाला नतमस्तक झाली. आणि एकदम भगवान श्रीकृष्णाने राधेकडे रुक्मिणीकडे दोघींकडे पाहिलं आणि त्या यमुनेच्या काठावर पलीकडे एक काठी बांधली, अलीकडे एक काठी बांधली, मध्ये एक दोरी बांधली आणि भगवान श्रीकृष्णाने एक पाण्याने भरलेला हंडा ऐका रुक्मिणीच्या डोक्यावर दिला आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी मी पाण्याने भरून दिलेला हंडा डोक्यावर घेऊन इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर या दोरीवरनं तुला जाता येईल का. या दोरीवरनं चालत जायचं. पाण्याने भरलेला हंडा मी दिलेला तो डोक्यावर घेऊन चालत जायचं, जमेल का. आता त्या रुक्मिणी मातेने सांगितलं, अहो काय परीक्षा घ्यायला लागलात म्हटले. मी जगन्माता आहे आणि मला विचारता जमेल का. मला जमत नाही असं जगात काहीतरी आहे का म्हटले. मी म्हणजे काय सामान्य आहे का. आपल्याला जसं घरात म्हणतात तसंच त्यांचं चाललेलं आहे. मी काही सामान्य आहे का म्हटले आणि तुम्ही मला असं बोलता म्हटले. काय अवघड आहे म्हटले हे. बरं काय आहे, हा अंडा एवढा तुम्ही भरून दिलेला घ्यायचा डोक्यावर आणि इकडल्या कडेवर तिकडल्या कडेवर जायचं, जाते म्हटले. घे. आणि ते पाण्याने भरलेला हंडा घेतला आणि त्या दोरीवरनं निघाल्या. आता ते यमुनेचं पात्र फार विस्तीर्ण आहे, फार मोठी आहे ती नदीचं पात्र. आणि मग ते दोरीवरनं चालताना मध्यभागी गेल्याबरोबर एकदम रुक्मिणी मातेचे डोळे गरगर फिरायला लागले आणि त्या पाण्याने भरलेल्या हंड्यासहित रुक्मिणी माता पाण्यामध्ये पडल्याबरोबर भगवान आणि राधा कडेला उभारलेले होते, हसायला लागले. रुक्मिणी माता बाहेर आल्या आणि आल्याबरोबर रुक्मिणी मातेने सांगितलं, अहो प्रभू तुम्ही माझी जशी परीक्षा घेतली ना तशी या राधेची घेऊन दाखवावं. भगवंतांनी सांगितलं, तिची घ्यायची म्हणून तुझी अगोदर घेतली. तुझी तर घ्यायचीच आहे पण तुझी अगोदर काय घेतली, कारण तू परत जर तुझी न घेता तिची घेतली असती तर तू म्हणली असती मला इथे जमत होतं वशिल्याने हे सगळं चाललंय अलीकडल्या काळात त्यांच्या जवळच आहे असं झालं असतं म्हटले. तसं होऊ नये म्हणून तुझी अगोदर घेतली, आता तिची परीक्षा घेतो. आणि मग पाण्याने भरलेला हंडा भगवंतानी स्वतःच्या हाताने राधेच्या डोक्यावर दिला आणि राधेला सांगितलं, राधे मी पाण्याने भरून दिलेला हंडा तुला इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर या दोरीवरनं जाता येईल का. राधेने सांगितलं, प्रभू तुम्ही पाण्याने भरून दिलेला हंडा म्हणताय ना, मग का जाता येणार नाही. तुम्ही दिलेला आहे ना, मग का जाता येणार नाही म्हटले. आणि मग ती हंडा घेऊन राधा इकडून तिकडं गेली, नवे तिकडून परत माघारी आली. रुक्मिणी मातेला आश्चर्य वाटलं, मला भीती वाटली, माझे डोळे गरगर करायला लागले. मी त्या पाण्याच्या हंड्यासहित खाली पडले आणि या राधेला काहीच वाटलं नाही. बरं बोलता बोलता रुक्मिणी मातेने राधेला विचारलं, अगं राधे मी तुझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे हे अलीकडे एक जरा जास्त वाक्य आहे. आता म्हणत जाऊ नका तुम्ही आम्ही सारखेच बघितले, आता किती लवकर पाऊस यायला नाही. तर तुझ्यापेक्षा मी 4 पावसाळे जास्त बघितलेले, तुझ्यापेक्षा वयाने मोठी अनुभवाने असणारी श्रेष्ठ, आणि असं असताना तुला मात्र भीती वाटली नाही का. भीती वाटली नाही, तुझे डोळे गरगर केले नाहीत का, तुला भीती वाटली नाही का. एवढा पाण्याने भरलेला हंडा तू इकडून तिकडे घेऊन गेलीच कशी काय, तुला जमलं कसं काय. ऐका राधेचं उत्तर. राधेने सांगितलं, आई साहेब मी तो हंडा घेऊन गेली नाही,
मी तो हंडा घेऊन गेली नाही. भगवान श्रीकृष्णाने पाण्याने भरून दिलेला हंडाच मला इकडून तिकडे घेऊन गेला आणि तिकडून माघारी घेऊन आला. मी नाही केलं हे, त्या हंड्याने हे सगळं केलं. मला असं वाटतं तिला विचारलं असेल हे कशाने झालं. त्याचं एकच सूत्र आहे, अविच्छिन्न तन्मयता. त्याचं एकच सूत्र आहे. राधेच्या ठिकाणी असलेली तन्मयता हे याकरता कारण आहे. म्हणजे एक मुद्दा झाला अनन्य ममता, दुसरा मुद्दा झाला अविच्छिन्न तन्मयता. मी अनन्य ममतेमध्ये 3 मुद्दे सांगितले होते. जे सदा मियाची जी आले, जे सदा मियाची अखिले, जे सदा मियाची जी असे माझी या सेवा जी आले, आणि आत्मबोधे तोषले वितरागजे. आणि याच्यामध्ये 3 मुद्दे मी सांगितले. तदीयता, त्वदीयता, मदीयता. म्हणजे अनन्य ममता हे भक्तीचं महत्वाचं अंग आहे. अविच्छिन्न तन्मयता हे भक्तीचं महत्वाचं अंग आहे. आणि तिसरा मुद्दा आहे आनंद रूपता. महाराजांचं नेहमीच प्रमाण देतो, आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची. एक विषय सांगेल, आनंद हा इच्छित वस्तूची प्राप्ती आणि वृत्तीची स्थिरता याच्यामध्ये होत असलेलं जे भान आहे त्याला आनंदाची अनुभूती म्हटलं जातं. ऐका, वेदांताच्या दृष्टीने पुष्कळ चर्चा आहे. आनंद हा शब्द विषयातला नाहीये, हा वृत्तीच्या स्थिरतेचा विषय आहे. आनंद ही विषयाच्या प्राप्तीमध्ये नसतं, आनंद हा वृत्तीच्या स्थिरतेमध्ये असतो. आनंद या शब्दाला पर्यायी शब्द समाधान, आनंद या शब्दाला पर्यायी शब्द शांती, सुख, आनंद या शब्दांचा जर विचार केला तर वृत्तीच्या स्थिरतेमध्ये जी अनुभूती येते ना त्या अनुभूतीचं नाव आहे आनंद. मी पुन्हा एकदा बोलतो, वृत्तीच्या स्थिरतेमध्ये जी अनुभूती येते ना त्या अनुभूतीचं नाव आहे आनंद, समाधान, सुख, शांती. हे शब्द कुठं बाजारात वस्तू मिळत नाहीयेत, हे कुठं दुसरीकडे नाहीयेत, हे आतच असतात. फक्त त्याच्याकरता वृत्ती स्थिर करावी लागते आणि मग त्या विषयाच्या किंवा त्या शब्दांच्या अनुभूतीमध्ये जाता येतं. उदाहरण सोपं आहे. कल्पना करा, एखादा रस्त्याने जाणारा मनुष्य एखाद्या घराच्या बाहेर कट्टा असतो, जरा कट्टा होता म्हणून थोडासा थकला होता, त्या कट्ट्यावर बसला आणि बसल्याबरोबर घरात असलेला माणूस त्या कट्ट्यावर बसलेल्या माणसाकडे बघायला लागला आणि म्हणायला लागला, उठ इथून, उठ. ते म्हटले, अहो मी थोडा वेळ बसलोय. नाही नाही, हे माझं घर आहे, उठ इथून. ते घर तुमचंच आहे, मी घराच्या बाहेर कट्ट्यावर बसलोय आणि मी थोडा वेळ बसणार आहे, मी काही जास्त वेळ बसणार नाही. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठूनही गेला, मी किती एक क्षणभर थोडा वेळ तासभर बसेल जाईल. नाही नाही नाही, माझं घर आहे, उठ इथून, उठ इथून. आणि मग त्याला उठवून लावलं. तो बिचारा उठला वाट सरू आणि रस्त्यावर आला. नेमकं ढग असे भरून आलेले होते. ढग भरून आले, हळूहळू त्या पावसाच्या सरी कोसळायला लागल्या. त्या ढगांकडे बघितलं, त्या वृक्षांकडे बघितलं, त्या ढगातल्या येणाऱ्या पावसाच्या सरींकडे पाहिलं. अंगावर ते तुषार सरी त्या पडायला लागल्या. ओलचिंब असं अंग होऊ लागलं. प्रसन्न मन झालं आणि त्या ढगाकडे बघून, त्या झाडांकडे बघून, त्या पावसाकडे बघून तो गाणं गुणगुणायला लागला. आपल्याच आनंदामध्ये, मस्तीमध्ये गाणं गुणायला लागला, गाणं म्हणायला लागला, आनंदाने गाणं म्हणायला लागला. या गाण्याचे स्वर हा घरात बसलेला जो होता ना त्याच्या कानावर पडायला लागले. त्याला नीट ऐकू येईना म्हणून खिडकीपाशी जवळ आला आणि खिडकीतून ते ऐकायला लागला. पण आणखीनही नीट ऐकू येईना म्हणून खिडकीतून हाक मारायला लागला, अहो इकडे या, इकडे या. तो म्हटला, का नाही, इथं बसून गा, तुमचं जे गाणं आहे इथं बसून गा. त्या गाण्याने सांगितलं, नको नको. ते म्हटले, का नाही, ते तुमचं घर हे देवाचं घर म्हटलंय, ते तुमचं घर. कारण हा देवाचं घर या शब्दाचा अर्थ आहे वृत्तीची स्थिरता त्या आनंदाच्या अनुभूतीपर्यंत घेऊन जाते. त्यामुळे आनंद हा वस्तूच्या प्राप्तीमध्ये नसतो, आनंद हा वृत्तीच्या स्थिरतेमध्ये असतो. महाराज सांगतात भक्तीचं एक महत्वाचं अंग आहे आनंद रूपता. का? भक्ती वृत्तीला स्थिर करते म्हणून आनंद रूपतेपर्यंत प्राप्त होता येतं. पहिला मुद्दा झाला अनन्य ममता, दुसरा झाला अविच्छिन्न तन्मयता आणि तिसरा झाला आनंद रूपता. ही भक्तीची 3 अंग. भक्तीची 6 वैशिष्ट्य एक 2 वाक्यामध्ये फक्त सांगणार आहे. त्याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य सांगितलंय क्लेशनाशिनी, दुसरं वैशिष्ट्य सांगितलंय शुभदायिनी, तिसरं वैशिष्ट्य सांगितलं मोक्ष लघुताकृत, चौथं वैशिष्ट्य सांगितलंय सुदुर्लभा, 5वं वैशिष्ट्य सांगितलं सांद्रानंद विशेषात्मकता आणि 6वं वैशिष्ट्य सांगितलंय श्रीकृष्ण आकर्षणीच. आणि आता मला पुढे बोलायचं आहे, ही 6 वैशिष्ट्यांनी युक्त असलेली भक्ती ज्याच्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे, ज्ञानोबा आहे त्याचं वर्णन करतात. जया भक्तीची येतुली प्राप्ती कैवल्या तेही परत सरमनाची. जया भक्तीची येतुली, आणि येतुली या शब्दाचा अर्थ या 6 पद्धतीचा विचार करा. क्लेशनाशिनी, जरा बारीक ऐका. भक्ती काय करते? आपल्याला भक्ती योगच ऐकायचं आहे ना. भक्तीचा पहिला विचार आपण सांगितला कर्म ज्ञान योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ.
काल मी विचार सांगितला परमप्रेम म्हणजे भक्ती. आज मी भक्तीच्या अंगाचा विचार सांगितला अनन्य ममता, अविच्छिन्न तन्मयता, आनंद रूपता. महत्वाचं वैशिष्ट्य सांगतोय क्लेशनाशिनी. क्लेशनाशिनी या शब्दाचा अर्थ काय? क्लेशाचा नाश करणारी ती भक्ती, दुःखाचा नाश करणारी ती भक्ती. पण मला या वाक्याचा थोडा वेगळा अर्थ सांगायचा आहे. भक्ती दुःखाचा नाश करते असं नाही, दुःखाच्या जाणीवेचा नाश करते. बारीक आहे का? कारण दुःख हा कर्मविपाक आहे, दुःख हा कर्माचा परिणाम आहे. आपल्याकडून घडलेलं जे दुष्कर्म आहे आणि त्याच्यापासून निर्माण झालेलं जे पाप आहे त्या पापाचं फळ म्हणजे दुःख आहे. आणि मग दुःखाचा नाश केला तर तो कर्माचा नाश होईल ना, आणि मग कर्म तर भोगावं लागेल असं कर्मशास्त्र सांगतं. मग त्याचं उत्तर देताना भक्तिशास्त्राने असं दिलंय की दुःखाचा नाश करत नाही, दुःखाच्या जाणीवेचा नाश करते. तुम्हाला हे नाही कळालं तर दुसऱ्या पद्धतीने सांगतो. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनात काही दुःख कमी आली का? तुकोबारांचं चरित्र डोळ्यासमोर घ्या ना. कमी आली का? बायको मेली, घर जळालं, व्यापार बुडला, दिवाळं निघालं. आता मला सांगा ही सगळी दुःखच आहेत का नाही? बायको जाणं दुःखच आहे का नाही? घर बुडणं दुःखच आहे का नाही? दिवाळं निघणं दुःखच आहे का नाही? व्यापार बुडणं दुःखच आहे का नाही? घर जळून जाणं दुःखच आहे का नाही? हे सगळं दुःखच आहे का नाही? मग इतकी सगळी दुःखाची एक यादी आहे. आणि तुकाराम महाराजांना विचारलं कसं चाललंय? ही सगळी दुःखाची यादी आहे आणि तुकाराम महाराजांना विचारलं कसं चाललंय? तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू. काय गमत आहे? ही सगळी दुःख, पण या दुःखाची चर्चा कधी तुकाराम महाराज करत नाही. तर ही दुःख नव्हती का? होती ना. दुःख येणं वेगळं आणि दुःखाची जाणीव राहणं वेगळं. बघा पटतंय का हा मुद्दा माझा? दुःख कुणी चुकवू शकत नाही, दुःख कुणी चुकू शकत नाही. का? कारण दुःख हा कर्मशास्त्राचा परिणाम आहे ना. आपण काय कर्म आहे त्याचं ते दुःख होणारच आहे. फक्त त्या दुःखाच्या जाणीवेचा नाश झाला पाहिजे. कारण त्रास दुःखापासून नाही, दुःखाच्या ज्ञानापासून आहे. बघा पडतंय का? मानसशास्त्रातला हा जे काही आम्हाला थोडंफार मानसशास्त्र कॉलेजमध्ये असताना मी जे अभ्यासलं त्या अभ्यासातून मी बोलतो. त्रास दुःखाचा नाही हो, त्रास दुःखाचा नाही, त्या त्रास दुःखाच्या जाणीवेचा आहे, त्या दुःखाच्या ज्ञानाचा आहे. मला हे दुःख झालंय हे कळलं की तिथून सुरुवात होते. दुःख होण्यामध्ये त्रास नाही, हे मला दुःख झालं हे कळलं की तिथून सुरुवात होतं. कळलं थोडक्यात काय? कळण्यातून सगळे गोंधळ आहे. म्हणून काही काही लोक फार गमतीने बोलतात अज्ञानात सुख असतात म्हणतात. बघा कधी कधी बघा तुम्ही, आम्ही जर म्हणलो ना अहो काय ते गेलो अमुक गोळी चालू झाली तर मी गोळी काय तपासणीच करू नका अज्ञान असं म्हणतात. हा मी इथल्या डॉक्टर लोकांबद्दल काही बोलत नाही, मी एक उदाहरण देतो. लोक काय म्हणतात अज्ञानात सुख असतं, तपासायला गेले की निघत राहतं. हो काही ना काहीतरी निघत राहतं. ही जरी लौकिकातून बोलणं असलं तरी मला अध्यात्माच्या क्षेत्रातून आपल्याला असं सांगायचं आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपल्या जवळ येते ती वस्तू जवळ येण्यामध्ये दुःख नाही, त्रास नाही. त्या वस्तूची जी कळणं आहे, ज्ञान आहे आणि मग तिथून निर्माण झालेली जी सुख दुःखाची उर्मी आहे त्या उर्मीतून माणसाला खऱ्या अर्थाने त्रासाला सुरुवात होते. याचा अर्थ असा सांगितला जातो की आपल्याकडे महाराजांचं प्रमाण असं आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. अहो प्रारब्धाचा नाश कसं काय होईल? प्रारब्ध तर भोगावं लागतं. मग त्याचं उत्तर देताना आमचे गुरुजी असं द्यायचे, प्रारब्धाचा नाश नाही झाला, प्रारब्धापासून होणारी जी काही सुख दुःखाच्या जाणीव आहे त्या जाणीवेचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. याचा अर्थ भगवान श्रीहरीच्या कृपेने काय होतं? त्या जाणीवेचा, त्या दुःखाची जाणीव, त्याचा खऱ्या अर्थाने त्रास आहे. आणि मग भक्ती काय करते? त्या दुःखाला घालविते, म्हणजे दुःखाच्या जाणीवेला घालविते. क्लेशनाशिनी. एवढ्यावर थांबत नाही चिंतन. याच्या पुढे चिंतन असं सांगितलंय शुभदायिनी. म्हणजे काय? भक्ती काय करते? सगळं शुभ जाणवून देते. सगळीकडे एक आहे या पद्धतीची दृष्टीत बदल होतो. परवा प्रमाण देत होतो, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेली. जगाकडे बघताना ही दृष्टी येते. मी उदाहरण अनेकदा देत असतो. चाकू एका डॉक्टरच्या हातामध्ये आहे आणि चाकू एका गुन्हेगाराच्या हातामध्ये आहे. डॉक्टरच्याही हातात चाकू आहे, गुन्हेगाराच्याही हातात चाकू आहे. डॉक्टर त्या चाकूने ऑपरेशन करून कुणाचा तरी जीव वाचवतात, गुन्हेगार त्या चाकूने कुणाचा तरी खून करतो. त्याच्या चाकूचा काय दोष आहे? चाकूकडे बघणाऱ्याची वृत्ती भिन्न भिन्न आहे. वस्तू वस्तूच आहे, फक्त त्या वस्तूकडे बघण्याचे दृष्टिकोन प्रत्येकाचे भिन्न भिन्न आहेत. याला शुभदायिनी म्हणा. क्लेशनाशिनी झालं, शुभदायिनी झालं. तिसरा मुद्दा घ्या, मोक्ष लघुताकृत. मोक्ष लघुताकृत म्हणजे काय? मोक्षाला सुद्धा जिनं लहान करून टाकलं तिचं नाव भक्ती. फार महत्वाचा विचार आहे हा, की जो आपल्या ओवीच्या संबंधाने आहे. कैवल्य तेही परोते सर्व म्हणती. कैवल्य म्हणजे मोक्ष. मुक्तीला सुद्धा जिनं लहान करून टाकलं ती भक्ती आहे.
मुक्तीवरी भक्ती जाण अखंड मुखी नारायण. नाही कळालं मी दाखला देतो. मुक्तीला लहान करून टाकलं. मोक्षाच्या डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर ते भक्तीमध्ये आहे. जरा थोडं पुढं बोलतो. मुक्तीपेक्षा सुद्धा ही भक्ती कशी श्रेष्ठ आहे. श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रात ते उदाहरण देतात. सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण आहे. काही नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्मा रोज चोरी करायला जायचे. बाहेर यायचं, रोज याच्या घरी चोरी, त्याच्या घरी चोरी, याच्या घरी चोरी, त्याच्या घरी चोरी. देव यायच्या बाहेर म्हणायचं, चल रे आज तुझ्याकडे चोरी, आज तुझ्याकडे चोरी. सगळे गोपाळ एके दिवशी विचार करायला लागले, हा कृष्ण रोज आपली वेगवेगळी घरं दाखवतोय, स्वतःच्या घरी कधीच घेऊन जात नाही. काही काही माणसाला रोज दुसऱ्याचा चहा प्यायची सवय, आपला पाजायचाच नाही. रोज चला कधी तुमचा चहा म्हणायचं रोज. तसं हे सगळे गोपाळ एकदा एकत्रित आले आणि सगळ्या गोपाळांनी विचार केला की हा रोज दुसऱ्याची घरं दाखवतो, याच्या घरी कधी घेऊन जाणार आहे. त्यामुळे सगळे गोपाळ म्हणायला लागले, ए कृष्णा आज दुसऱ्याच्या घरी नाही चोरी, आज तुझ्याच घरी चोरी. देव म्हटले माझ्या घरी चोरी? हो म्हटले तुझ्याच घरी. देवाची घरी, देवे केली चोरी म्हणजे माझ्याच घरी चोरी करायची? हो. अरे पण कसं काय, माझं घर फार मोठं आहे. मोठं असो छोटं असो, तुझ्याच घरात चोरी करायची. मग सगळे प्रत्येक दरवाजामध्ये त्या गोपाळांना उभं केलं कृष्णाने. या दरवाजात एक, या दरवाजात एक, त्या दरवाजा. आता कसं हे मोठं हॉलमध्ये किती 4-5 दरवाजे आहेत महाराज. मग त्यात ते वाडा त्या काळातला नंदबाबांचा. सगळ्या दरवाजांमध्ये गोपाळांना उभा केलं. भगवंतांनी ते उखळ बाजूला घेतलं, त्या उखळावर उभा राहिले आणि त्या मडक्यातलं दही, दूध, तूप, लोणी चोरी करायला सुरुवात केली. सगळ्या गोपाळांना सांगितलं, लक्ष ठेवा, मी चोरी नीट करतो, सगळं काढून घेतो आणि मग तुम्हाला हाका मारतो आणि मग तुम्हाला देतो. याचा अर्थ ते सगळं काढून घेतो, अगोदर मी खातो आणि मग तुम्हाला जे काही राहिलं तर त्याच्यातलं बघू, मग तुम्हाला सगळ्यांना हाका मारून बोलून घेतो. आणि मग भगवंतांनी सगळ्या गोपाळांना दरवाज्यात उभा केलेलं. ते त्या उखळ घेतलं, त्या उखळावर उभा राहिले. ते मडक्यातलं दही, दूध, तूप, लोणी चोरायला लागले. तेवढ्यामध्ये कुणीतरी एका गवळणीने ते पाहिलं, मोठ्याने हाक मारली, अगं यशोदे, तू म्हणत होती ना माझा मुलगा चोर नाही, बघ आज तुझ्याच घरात चोरी सुरू झाली आहे. असं म्हटल्याबरोबर, यशोदे म्हणून हाक मारल्याबरोबर ते जे दरवाज्यामध्ये होते ना सगळे गोपाळ, ते गेले ना धावून. आता यशोदा येणार म्हटल्यानंतर कशाला थांबतात, ते सगळे धावून गेले. आणि मग ती गवळण आत आली, यशोदा आली. पाहते तर भगवान श्रीकृष्ण वरती असा त्या हातातोंडाला दही लागलेलं, मडक्याच्या जवळ हात लागलेला. काय शिक्षा करणार, एक दोरी घेऊन आली यशोदा. आणि दोरी घेऊन आली, कृष्णाला बांधण्याच्या ऐवजी त्या उखळाला बांधायला टाकली, त्या दगडाला. ते सगळ्या गवळणी हसायला लागल्या. त्याने विचारलं काय झालं असेल. त्याने अगं यशोदे वेळ लागलं का, पळून कोण जाईल, कृष्ण. आणि बांधायला लागली कोणाला, उखळाला. आता उखळ म्हणजे ते दगडाचं, ते काही कुठं जाणार आहे का, दगड कुठं जातो का, चालतो का, असं झालंय का. आपल्या घरातला दगड घरातून निघाला आणि प्रवचनात येऊन बसला. दगड मी भिंतीची म्हणतोय, तुम्ही दुसरं डोक्यात घेऊ नका, असं शक्य नसतं महाराज. असं कुठं दगड जातो का, कशा करता. आता ते यशोदेने सांगितलंय, पहा दगडाला मी बांधायला लागली आहे मान्य आहे, त्याचं कारण आहे. उखळाला बांधायला लागली त्याचं कारण आहे. चोरी केली कोणी, कृष्णाने. पण उभा राहून कशावर केली, उखळावर. म्हणजे चोरी करण्याकरता साह्य कोणाचं घेतलं, उखळाचं. चोरी करणारा जसा गुन्हेगार असतो तसा चोरी करण्याकरता साह्य करणारा सुद्धा गुन्हेगार आहे. कायदा आहे, वकील सांगतोय म्हणून तरी ऐका, कायदा आहे हा महाराज. मग एवढ्या म्हणून तरी लक्षात घ्या ना म्हटले. बरं झालं, त्याला बांधलं. नंतर कृष्णाला बांधायचं. पण ती दोरी घेतली, भगवंताला बांधायला लागली. भागवतांनी फार गोड वर्णन केलंय. ती दोरी कमी पडायला लागली म्हणे. किती कमी पडायला लागली, 2 बोटं ती दोरी कमी पडायला लागली. चिंता नाही बरं, 2च बोटं का कमी पडायला लागली. त्याच्यात डोंगरेजी महाराजांनी त्याच्यावर उत्तर देताना असं सांगितलंय, ती 2 बोटं म्हणजे एक बोट आहे अहमपणाचं आणि दुसरं बोट आहे ममपणाचं. एक बोट आहे मीपणाचं, दुसरं बोट आहे माझेपणाचं. मी आणि माझं हे जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवान बांधले जाणार नाहीत, आणि तो मी माझंपणा जोपर्यंत जाईल निघून त्या क्षणी भगवान बांधले जाणार आहेत. झालं, बांधून टाकलं. आणि बांधून टाकलं कुणाला, भगवंताला. आता पुढला ऐका, बांधलं कुणाला, बांधलं कृष्णाला. कुणी बांधलं, यशोदेने. आता भागवतावर चिंतन करताना असं केलंय, ज्याला बांधलं तो कृष्ण आहे म्हणजे ते ज्ञान स्वरूप आहे, आणि जिनं बांधलं ती यशोदा आहे आणि ती म्हणजे भक्ती स्वरूप आहे. म्हणजे यशोदा नावाच्या भक्तीने कृष्ण नावाच्या ज्ञानाला म्हणजे मुक्तीला, कारण ज्ञानदेव तू कैवल्यम, ज्ञान म्हणजेच मुक्ती ना. म्हणजे कृष्ण म्हणजे मुक्ती आणि यशोदा म्हणजे भक्ती. म्हणजे यशोदा नावाच्या भक्तीने कृष्ण नावाच्या मुक्तीला काय केलंय, बांधून टाकलं. आता पुढे ऐका, तो जो मुक्ती नावाचा कृष्ण आहे तो हात जोडून यशोदा नावाच्या भक्तीकडे हाका मारायला लागला, अगं आई मला सोड, मला सोड. कोण विनंती करतोय, कृष्ण. कोणाला, यशोदेला. कृष्ण विनंती करतोय म्हणजे कृष्ण नाही, म्हणजे मुक्ती विनंती करते. कोणाला, भक्तीला.
मुक्ती भक्तीला म्हणते मला सोड, मला सोड, मला मोकळं कर, मला मोकळं कर. थोडं पुढं बोलू. मुक्ती भक्तीकडे मोकळं कर मागणी करते, असं नाही. मुक्ती भक्तीला मुक्तीची मागणी करते. मुक्ती भक्तीला मुक्तीची मागणी करते आणि मग त्या भक्ती नावाच्या यशोदेने मुक्ती असलेल्या कृष्णाला सोडलं. याचा अर्थ भक्तीने म्हणजे यशोदेने कृष्णाला सोडलं असं नाही. यशोदा नावाच्या भक्तीने कृष्ण नावाच्या मुक्तीला मुक्त केलं. भक्ती कुणाला म्हणायचं? मुक्तीला सुद्धा मुक्त करण्याचं सामर्थ्य जिच्यात आहे तिचं नाव भक्ती आहे. लक्षात. मुक्तीला सुद्धा मुक्त करण्याचं सामर्थ्य जिच्यात आहे ती भक्ती आहे. आणि म्हणून ती भक्ती ज्याला प्राप्त आहे, ज्ञानोबराय बोलतात कैवल्यातेही परोती सर म्हणती. मोक्षाला सुद्धा म्हणतात सर बाजूला, काय घेऊन चाललात? मोक्षाच्या कौतुकाच्या गोष्टी आमच्या पुढे मांडू नका, सरका बाजूला. म्हणजे मोक्ष लघुता कृत, मोक्षालाही लहान करण्याचं सामर्थ्य जिच्यात आहे ती भक्ती आहे. किती गोष्टी झाल्या? दुःख नाश करणारी भक्ती आहे 1. सगळं शुभ दाखविणारी भक्ती आहे 2. मुक्तीला सुद्धा लहान करणारी भक्ती आहे 3. आता आणखीन पुढचा मुद्दा आहे, घ्या. पुढचा मुद्दा सांगितला सुदुर्लभा. मुक्ती कशी आहे? दुर्लभ आहे पण सुदुर्लभ आहे. थोडं पुढे बोलू. इंद्रपद मिळणं सोपं आहे, ब्रह्मपद मिळणं सोपं आहे, पण भक्ती मिळेल असं काही सांगता येत नाही, म्हणून सुदुर्लभा. 4. आता 5वा मुद्दा महत्वाचा आहे, सांद्रानंद विशेषात्मकता. ही भक्ती कशी आहे तर आनंद स्वरूप आहे. हे सांगताना तुकोबरांचं प्रमाण आहे, नाही या आनंदाशी जोडा. या भक्तीमध्ये असलेला आनंद किती? भक्तिशास्त्राने एक गणित सांगितलंय, फक्त धावतो सांगतो, वेळ घेत नाही. भक्तिशास्त्राने गणित असं सांगितलंय, सर्वश्रेष्ठ आनंद जो म्हटला जातो त्याला ब्रह्मानंद म्हटलं जातं. ऐका, सर्वश्रेष्ठ आनंद जो आहे ना त्याला ब्रह्मानंद म्हटलं जातं. तत्वज्ञानाने चिंतन असं केलंय, सगळं ऐश्वर्य ज्याच्याकडे आहे त्याला मानुष्यानंद म्हटलं जातं. हा मनुष्य गंधर्वाकडे आहे. मनुष्य गंधर्वापेक्षा 100 पट आनंद देवगंधर्वाकडे आहे. देवगंधर्वापेक्षा 100 पट आनंद इंद्राकडे आहे. इंद्रापेक्षा 100 पट आनंद प्रजापतीकडे आहे. प्रजापतीपेक्षा 100 पट आनंद बृहस्पतीकडे आहे. बृहस्पतीपेक्षा 100 पट आनंद ब्रह्मदेवाकडे आहे. आणि ब्रह्मदेवापेक्षा 100 पट आनंद ब्रह्मज्ञान झालेल्या महापुरुषाकडे आहे. त्याला ब्रह्मानंद म्हटलं जातं. आणि या ब्रह्मानंदाला एक परार्धाने गुणल्यानंतर, एक परार्ध म्हणजे एकावर 17 शून्य देणं, त्याला एक परार्ध म्हटलं जातं. या ब्रह्मानंदाला एक परार्धाने गुणल्यानंतर जितका आनंद शिल्लक राहतो तो आनंद भक्तीच्या आनंदापुढे परमाणू एवढा सुद्धा नाही इतका आनंद भक्तीत आहे. असं चिंतन भक्तिशास्त्राने केलं. याला नाही आनंदाशी जोडा असं म्हणून चिंतन केलं जातं. याचा अर्थ भक्ती ही आनंद आणि आनंदचमय आहे, म्हणून सांद्रानंद विशेषात्मकता. आणि शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे, श्रीकृष्ण आकर्षणीच म्हणजे भगवंताला आकर्षण करणारी ही भक्ती आहे. म्हणजे एकच वाक्य सांगेल, इतर साधनं आपल्याला देवाकडे घेऊन जातात, पण भक्ती नावाचं साधन देवालाच आपल्याकडे घेऊन येतं. अशी ही भक्ती श्रेष्ठ आहे. सुखे येतो घरा नारायण, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ही जर प्रमाण आपण डोळ्यासमोर आणली तर देव आपल्याकडून स्वतःहून येतो असं सामर्थ्य ज्याच्यात आहे त्याला भक्ती म्हटलं जातं. आणि म्हणून भक्ती या गोष्टीची अंग आपण ऐकली आणि भक्तीची ही 6 वैशिष्ट्ये आपण ऐकली. त्याच्यातलं सगळ्यात शेवटचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं की देवालाच आपल्याकडे घेऊन येते, ती भक्ती आहे. इतकं भक्तीचं वैभव भक्तिशास्त्राने आमच्यासमोर मांडलं. आणि त्या वैभवाच्या अनुषंगाने ज्ञानोबराय आपल्याकडे भगवद्गीतेच्या माध्यमातून बोलताना असं सांगतात, भगवान अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, ही भक्ती ज्याच्या ठिकाणी प्राप्त झाली आहे तो कोणत्या अधिकाराला प्राप्त झालाय? जया भक्तीची येतुली प्राप्ती, कैवल्यातेही परोती सर म्हणती, जयाची लिले माझी नीती जी आली दिसे. इथला जया भक्तीची येतुली प्राप्ती, जया म्हणण्यामध्ये तो महात्मा, असा महात्मा की ज्याला ही भक्तीची प्राप्ती झाली आहे, त्या महात्म्याच्या ठिकाणी कैवल्य म्हणजे मोक्ष सुद्धा अत्यंत तुच्छ पद्धतीने मानला जातो. इतकं सामर्थ्य त्या भक्तीचं आहे. आणि या भक्तीच्या योगाने किंवा या भक्तीमुळे ज्याचा योग घडला जातो तो परमात्मा आहे. त्यामुळे त्याच्यातून निघणारा अर्थ हा भक्ती योग अशा शब्दाचा आहे. भक्तीच्या माध्यमातून परमात्म्याचा योग घडणं म्हणजे परमात्म्याला जोडणं हे ज्या माध्यमातून घडलं जातं ती भक्ती आहे. या अनुषंगाने जर भक्तीचं चिंतन आपण करायला गेलो तर एकंदरीत भक्ती काय करते? लोकांना एकत्रित आणते. नाही, एकत्रित आणलेल्या लोकांना एकरूप करून टाकते. एवढं भक्तीचं वैशिष्ट्य आहे. एकत्रित येणं वेगळं आणि एकत्रित आलेले एकरूप होणं वेगळं.
थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर फक्त एकत्रित येऊन जमत नाही, एकत्रित येऊन एकरूप व्हावं लागतं. आणि एकत्रित आलो एकरूप नाही झालो की काय होतंय हे महाराष्ट्र बघतोय, मी वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे एकत्रित येऊन एकरूप व्हावं लागतंय, एकमेकामध्ये मिसळावं लागतं, एकमेकामध्ये एकरूप होऊन जाणं. आपापणामध्ये मिळो एक खेळो एकासी. भक्ती ही आपल्याला एकमेकामध्ये मिसळून जायला लावते, एकमेकाच्या जवळच्या सगळ्या द्वेषांना, विकारांना आणि एकंदरीत जाती धर्माच्या बंधनांना बाजूला टाकून तत्वाच्या अनुषंगाने एक आणते. असं हे भक्ती तत्व आहे. थोडा आत्ताच्या कलियुगाच्या दृष्टीने जर विचार केला, कलौतद हरी कीर्तनात आपल्याकडे असं सांगितलंय, कृतयध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मकैहि द्वापारे परिचर्यायाम कलौतद हरी कीर्तनात. कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ साधन म्हणून सांगितलं ते भक्तीचं, की याच्यामध्ये सगळ्यांना अधिकार. काळे वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. कोणीही यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. मी एके दिवशी कीर्तनामध्ये भाऊ असं बोलून गेलो, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. त्या गावामध्ये यारे यारे लहान थोर या प्रमाणाचा अर्थ त्यांनी असा केला, यारे यारे लहान आणि यारे यारे थोर, जे एकतर 8 वर्षाच्या अलीकडले नाहीतर 80 वर्षाच्या पलीकडले. तरुण कुणीच दिसेना मला तिथं. मी आपलं कीर्तन झाल्यावर मुक्काम होता, दुसऱ्या दिवशी विचारलं, सगळी पोरं भेटले. म्हटलं अरे रात्री कीर्तनाला कसं काय आलं नाही? ते म्हणले आम्ही तुकाराम महाराजांची प्रमाणं मांडणारी माणसं आहेत. मला कळेल ना. म्हणलं का? तुकाराम महाराजांनीच सांगितलंय यारे यारे लहान थोर. आता मधले कुठे हिंडा असं नाही ना. अरे यारे यारे लहान थोर या शब्दाचा अर्थ आहे लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना. यारे यारे लहान थोर याती वलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. सरक सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना अधिकार या भगवत भक्तीमध्ये दिला जातो. अन्यामध्ये मात्र सगळ्या अधिकार भेदाची चर्चा आहे. कर्म काहींनाच सांगितलंय, काहींना कर्मामध्ये सूक्ष्मता सांगितल्या. उजवीकडे कुणी बसायचं, डावीकडे कुणी बसायचं, उजवा हात कधी घ्यायचा, डावा हात कधी, अहो किती सूक्ष्मता त्यामध्ये सांगेल. सूर्योदयाच्या वेळेला करायचं का सूर्यास्ताच्या अगोदर करायचं कर्म, अनेक बंधनं घातलेली आहेत. पण इथं भक्तीमध्ये ती बंधनं नाहीत. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा हरिबोला देता, हरिबोला घेता, सर्व कार्य करिता हरिबोला. इतकं सोपं तत्वज्ञान वारकरी संप्रदायाने, एकंदरीत वारकरी सांप्रदायिक संतांनी, धर्मशास्त्र ग्रंथांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. आणि त्या तत्वज्ञानाचं चिंतन आपल्या सगळ्याकडून घडावं, त्यातून एक महत्वाचा मार्ग म्हणून या भक्तीकडे बघितलं जाईल. या भक्तियोगाचा विचार करण्याचा प्रयत्न आपण गेल्या 3 दिवसामध्ये करतो आहोत. भक्ती नावाचा हा जो मार्ग आहे, त्या मार्गाचा विचार करताना कर्म, ज्ञान, योग या मार्गांची काही थोडीफार चर्चा आपण करून आलो. त्याच्यातून भक्तीच्या व्याख्यांचा विचार केला. त्याच्यामध्ये परमप्रेम, शुद्ध प्रेम अशा काही प्रेमाच्या संकल्पना आपण काल पाहिल्या. आणि सगळ्यात महत्त्वाच्या भक्ती तत्वाचा विस्तार करताना अनन्य ममता, अविच्छिन्न तन्मयता, आनंद रूपता, क्लेशनाशिनी, शुभदायिनी, मोक्ष लघुता, क्रोध, सुदुर्लभा, सांद्रानंद विशेषात्मकता, श्रीकृष्ण आकर्षणीचं अशी काही वैशिष्ट्यांचा विचार आजच्या प्रवचनामध्ये आपण केला. इतक्या सगळ्या अंगाने भक्तीचा विचार आपल्याला करता येईल. आणखीनही याच्यामध्ये मी पहिल्याच दिवशी बोललो, नवविध भक्तीचा विचार पुढे केलाय. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. पण या सगळ्यांचाच विस्तार किंवा विचार माझ्या अल्पमतीमध्ये करता येणं शक्य आहे असं मला वाटत नाही. आपल्याकडे वेळही फार कमी आहे. पण त्यातूनही ह्या सगळ्या भक्तीचा सार जर बघितलं तर आपल्या जीवनामध्ये श्रवण घडावं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी कालही एक ओवी दिली होती की कानाचं महात्म्य कशामध्ये आहे. जडित कुंडले मंडित कान येतो श्रवणाशी नाही भूषण, श्रवणाशी श्रवणभूषण, श्रवणे श्रवण करावे सार्थक. कानाने ऐकणं हेच खऱ्या अर्थाचं कानाचं भूषण आहे. कानात कुंडलं घालणं हे कानाचं भूषण नाही, कानाने चांगलं ऐकणं हे कानाचं खऱ्या अर्थाने भूषण आहे. जगज्योती महात्मा बसवेश्वरांचं चरित्र अभ्यासलेली मंडळी आपण इथं आहात. जगज्योती महात्मा बसवेश्वर काही आपल्यापासून फार लांब नाहीये. कोडल संगम इथून कर्नाटकामध्ये अगदी जवळ आहे आणि तिथं काही अनेकदा आपण गेलेली मंडळी आहात. जगज्योती महात्मा बसवेश्वर रात्री झोपलेले होते. त्यांच्या बायकोचं नाव होतं नीलंबिका. आणि एकदम मध्यरात्री कोणीतरी एक चोर आला आणि नीलंबिका म्हणजे त्यांच्या पत्नीच्या कानातलं कुंडल चोरण्याचा प्रयत्न करायला लागला. एकदम त्या जाग्या झाल्या, हात झटकला. चोर 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 म्हटल्याबरोबर दिवे लागले, सेवक तयार झाले, त्या चोराला पकडलं. थोड्याशा गोंधळामुळे जगज्योती महात्मा बसवेश्वर जागे झाले. पाहतात तर दिवे लागलेले आहेत. कोणातरी एका माणसाला पकडून सगळे सेवक उभे आहेत. बायको एका कोपऱ्यात उभी आहे. आणि नीलंबिकेने आपल्या पतीला बसवेश्वरांना सांगितलं, प्रभू बघा हा चोर आहे, माझ्या कानातलं कुंडल चोरण्याचा यानं प्रयत्न केला, काय शिक्षा देता सांगा.
कोणाला म्हणते आहे? बसवेश्वरांना. कोणते बसवेश्वर महात्मा? की जे या सगळ्या माया मोहाच्या पलीकडे पोहोचलेले जगज्योती महात्मा बसवेश्वर, त्यांना ती म्हणायला लागली. याला काय शिक्षा देता सांगा? बसवेश्वरांनी एकदा आपल्या बायकोकडे पाहिलं, एकदा त्या चोरांकडे पाहिलं आणि जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं, निलंबिके, चोर तो नाही, चोर तू आहेस म्हटले. बसवेश्वरांची चरित्र वाचा. चोर तो नाही, चोर तू आहेस. निलांबिकेने विचारलं, तुम्ही असं कसं काय म्हणायला लागलात? तेव्हा चोराची व्याख्या सांगताना जगज्योती महात्मा बसवेश्वर असं सांगतात, चोरी करणारा चोर नसतो, चोरी करण्यासारख्या वस्तू जवळ बाळगणारा चोर असतो. जवळ बाळगलं जातं. तुला याची भीती वाटते, याचा अर्थ हे नको ते संग्रह केला ना, हा खरा अर्थाने चोर आहे. मला वाटतं की हे किती मोठं तत्वज्ञान आपल्या या भारतीय संतांनी आपल्याला दिलं. मग कर्नाटक असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल, तामिळनाडू असेल, या दक्षिणेकडला हा सगळा भाग असेल, पलीकडे इकडे उत्तरेकडे काही आपण गेलो, तिकडे काही महात्मे असतील, आणि या सगळ्यांचा सार म्हणजे आपली महाराष्ट्राची भूमी आहे. या महाराष्ट्र भूमीमध्ये दक्षिण आणि उत्तराचा सार म्हणजे महाराष्ट्र भूमी आहे. मी थोडं याच्याकरिता बोलतो. तुम्ही जसं जसं दक्षिणेकडे जाल तसं तसं अधिक पद्धतीने ज्ञानतत्वाची चर्चा चाललेली दिसेल, आणि जसं जसं उत्तरेकडे जाल तसं तसं भक्ती तत्वाची चर्चा अधिक पद्धतीने चाललेली दिसेल. म्हणजे उत्तरेकडे गेलात तर भक्तीची अधिक चर्चा चाललेली दिसेल, इकडे दक्षिणेकडे गेलात तर ज्ञानाची अधिक चर्चा चाललेली दिसेल. पण ज्ञान आणि भक्ती या दोन्हीच्या समन्वयाची चर्चा ज्या ठिकाणी चालते त्याचं नाव आहे महाराष्ट्र. ही मराठी भूमी आहे. या मराठी भूमीमध्ये ज्ञानभक्तीचा समन्वय सांगितलेला आहे. मी पहिल्याच दिवशी बोललो होतो आपल्याला ज्ञानपूर्व भक्ती, तसं ज्ञानोत्तर भक्ती, आणि या दोन्हीच्या मध्ये एक तत्व आहे ज्ञान लक्षण भक्ती. त्यामुळे ज्ञानभक्तीचा समन्वय या महाराष्ट्राच्या भूमीने केला. मी ज्यांच्याकडे अभ्यास केला ते वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य भाऊ आम्हाला पाठशाळेमध्ये सांगत असताना असं सांगायचे की भक्तीला सोडून असलेलं ज्ञान, भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं, आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते. त्यामुळे भेद घालवायचा असेल तर त्या भक्तीला ज्ञानाची जोड पाहिजे, आणि अहंकार घालवायचा असेल तर त्या ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे. आणि मला वाटतं की या ज्ञानभक्तीचा समन्वय या मराठी भूमीने, महाराष्ट्र भूमीने आपल्याला दिलेला आहे. आणि त्याच्यातलं एक मुख्य केंद्र म्हणून आपण पंढरपुराकडे पाहतो. आणि हे पंढरपूर उल्लेख करायचा झाला तर सोलापूरचा उल्लेख केल्याशिवाय पंढरपूरचा उल्लेख करता येत नाही, इतकं हे सोलापूर महत्त्वाचं आहे. म्हणजे पंढरपूर कुठं आहे हे म्हणताना आम्हाला म्हणावं लागतं सोलापूर जिल्ह्यामध्ये. आणि त्या सोलापूरच्या भूमीमध्ये आपण, ही मी पहिल्याच दिवशी बोललो, ही भूमी औद्योगिक भूमी म्हणून, सोलापुरी चादर ही महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये नाही, जगामध्ये प्रसिद्ध आहे. औद्योगिक भूमी म्हणून या भूमीकडे पाहिलं जातं, शैक्षणिक भूमी म्हणून या भूमीकडे पाहिलं जातं, हुतात्म्यांची भूमी म्हणून या भूमीकडे पाहिलं जातं, साहित्यिकांची भूमी म्हणून या भूमीकडे पाहिलं जातं. त्यामुळे अनेक गोष्टींनी ही भूमी एक अत्यंत सोज्वळ, प्रफुल्लित अशा पद्धतीची आहे. आणि अशा एका सोलापूरच्या या भूमीमध्ये भगवान सिद्धेश्वरांच्या चरण सान्निध्यामध्ये, सिद्धरामेश्वरांच्या अधिष्ठानाच्या सान्निध्यामध्ये, निर्मल कुमार फडकुले सरांच्या नावाने चाललेल्या सभागृहामध्ये आपल्याला 3 दिवस या भक्तीचं चिंतन करण्याचा योग या सद्गुरू बोधराज सेवा प्रतिष्ठानने या ठिकाणी प्राप्त करून दिला. आपल्या या प्रवचनमालेचं हे 3रं वर्ष. पहिल्या वर्षी देवाची द्वारी या विषयावर थोडासा विचार केला, नंतरच्या 2ऱ्या वर्षी कर्मयोगावर विचार केला, आणि या वर्षी आम्ही ज्यावेळेस प्रवचन मालिका जवळ येते तेव्हा आम्ही सद्गुरू दादांना विचारत राहतो की कोणत्या विषयावर बोलायचं, आणि मग दादा विषय देतात आणि त्या विषयावर ही चिंतनं होतात. बार्शीमध्ये श्रावण मास प्रवचनमाला चालते. जवळजवळ 23 वर्ष झालं ती प्रवचनमाला चालू आहे. आमची बार्शी बोधराज भक्त मंडळी इथं बरीचशी उपस्थित आहेत. जगदाळे सर आणि त्यांच्याबरोबर सगळे आमचे ढगे परिवार इथं उपस्थित आहेत. 23 वर्ष झालं वेगवेगळ्या विषयावरती प्रवचनं श्रावण महिन्यामध्ये बहुंना त्याची कल्पना आहे. तर जवळजवळ 3-3.5 हजार लोक असतात, आणि ठरलेल्या जागा आहेत त्यांच्या भगवंत मंदिरातल्या. त्यामुळे ती भगवंताच्या समोर ती सेवा चालते. गेल्या 7-8 वर्षापासून मंगळवेढा धनश्री परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर इथं माझ्यासमोर उपस्थित आहेत. आणि आम्ही गेल्या 7-8 वर्षापासून त्यांच्या आईच्या स्मरणार्थ म्हणून धनश्री प्रवचनमाला मंगळवेढ्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर प्रतिवर्षी 5 दिवस त्या ठिकाणी प्रवचनमाला. आणि मंगळवेढ्याची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं, कारण तिथं चोखोबारांची ती भूमी आहे, कान्होपात्रीची ती भूमी आहे,
आणि मग अशा अनेक संतांचा तिथं दामाजी पंतांची ती भूमिका आहे, बसवेश्वरांचं स्थान तिथं राहिलेले आहे त्यांची ती भूमी आहे. अशा अनेक संतांची भूमी म्हणून आपण मंगळवेढ्याकडे पाहतो. तिथं आम्ही गेली 8-9 वर्ष झालं त्यांच्या आईच्या स्मरणार्थ निमित्त आहे. पण आपण पौर्णिमा गुरुपौर्णिमा झाली की 5 दिवसाची प्रवचनमाला सर आयोजित करतात. त्यालाही 2-3 हजाराचा समुदाय तिथं उपस्थित असतो. गेल्या 2 वर्षापासून पंढरपुरामध्ये सुद्धा आम्ही सरांच्याच नेतृत्वामध्ये ती प्रवचनमाला 5 दिवसाची गेल्या वर्षी सुरू केली. यावर्षी पण ती 30 एप्रिल ते 4 मे या कालावधीमध्ये पंढरपुरामध्ये ती प्रवचनं. आणि मग या सगळ्या प्रवचनमाला बघून आमच्या सोलापूरमधल्या काही या मंडळींच्या मनामध्ये आलं की आपणही इथं प्रवचनं केली पाहिजे, प्रवचनमाला झाली पाहिजे. आणि त्या दृष्टीने या प्रवचनमालेचा उदय झाला. 2 वर्षापूर्वी छोट्या खाली हे या प्रवचनमालेचं स्वरूप म्हणजे मला आठवत आहे या फडकुले सभागृहामध्ये काही 550-100 माणसं होती. तेवढ्यामध्ये आमची ही प्रवचनमाला सुरू झाली. पण आता फडकुले सभागृह कमी पडायला लागलं, इतकी गर्दी ओथंबून दिसते आहे. हे सोलापूरकरांचं प्रेम आहे आणि या प्रतिष्ठानने केलेल्या कार्याला ही पावती आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे सोलापूरमधलं हे प्रतिष्ठान, विशेष करून या प्रतिष्ठानला सहकार्य करणारी सगळी मंडळी आज या भागामध्ये एक अत्यंत राजकीय क्षेत्रामध्ये जरी काम करत असले तरी पिंड ज्यांचा अध्यात्माचा आहे असे आदरणीय शाहीभाऊ पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मार्डीमध्ये आम्ही प्रतिवर्षी त्यांच्या घरी कीर्तनाला असतो. जरी या राजकारणामध्ये असले तरी त्यांचं जीवन मात्र सगळं अध्यात्ममय आहे. घरामध्ये वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत ते इथं उपस्थित आहेत. अन्य बाकी सगळीच आदरणीय मंडळी इथं उपस्थित आहेत. विशेष करून काही शिक्षक मंडळी असतील, वकील मंडळी असतील, इंजिनियर मंडळी असतील आणि विशेष करून वारकरी संप्रदायात काम करणारी सगळी पूजनीय महाराज मंडळी. मगाशी इंगळे महाराज येऊन गेले. अनेक जण या प्रवचनमालेला एक पद्धतीचा व्यक्त आणि अव्यक्त पद्धतीचा आशीर्वाद या सगळ्यांचा आहे. म्हणून ही प्रवचनमाला खऱ्या अर्थाने चालते आहे. आज या 3ऱ्या वर्षाच्या समारोपीय सत्रामध्ये भक्तियोगाचा जेवढा विचार या 3 दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न भगवान सिद्धेश्वरांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी महाराजांच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. खरं तर प्रतिष्ठान त्याच्या अर्थाने फार छोटा आहे. हा प्रतिष्ठानमधली माणसं मोठी आहेत अंगाने, पण तशा अर्थाने म्हणजे आमचे कापसे बापू असतील, आमचं सोमनाथ निकम असतील, अन्यजी देठे असतील, निवृत्ती माने असतील आणि संजयजी पवार असतील, ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर अनेक आहेत. म्हणजे प्रत्येकाचा नामोल्लेख करण्यामध्ये वेळ घेत नाही. पण तशा अर्थाने प्रतिष्ठान अगदी या 3-4 वर्षापूर्वीचंच आहे. पण अगदी छोटे जरी सगळी मंडळी छोटेखानी जरी कार्यक्रम चालू असला तरी विचार मात्र एक शुद्ध विचार घेऊन ही काम करणारी मंडळी आहेत. काहीतरी चांगलं समाजामध्ये द्यावं, समाजातला स हा टिकावा याच्याकरिता प्रयत्न करणारी मंडळी आहेत. मला असं वाटतं, मी अनेक वेळेला बोलतो, समाज या शब्दातला स हे अक्षर खूप महत्वाचं आहे. स हे अक्षर निघून गेलं तर खाली काय राहतं हे लक्षात येतं. तो स समन्वयाचा आहे, तो स सहनशीलतेचा आहे, तो स सात्विकतेचा आहे आणि तो स संस्काराचा आहे. आणि तो टिकायचा असेल तर अशा प्रवचनमालांची गरज आहे की तो स टिकावा. याच्याकरिता मला विशेष करून आपल्या सोलापूरमधल्या सगळ्या पत्रकार मित्रबांधवांना सुद्धा धन्यवाद द्यायचे. हे इतकी अपडेट आहेत म्हणजे आजचं प्रवचन उद्याच्या पेपरमध्ये लगेच सकाळी छापून येतं आणि त्याचे इतके ते व्यवस्थित, म्हणजे असं नाहीये कोणी त्यांना देते अशातला भाग नाही, तर ते स्वतः इथं येतात आणि नोट डाऊन करतात व्यवस्थित पद्धतीने मुद्दे. म्हणजे संजयजी जाधव असतील, अन्य बाकी सगळी पेपर मंडळी, वृत्तपत्र, लोकमत असेल, दिव्य मराठी असेल, संचार असेल, तरुण भारत असेल, सकाळ असेल, अनेक जी इथली लोकल काही वृत्तपत्र असतील, या सगळ्यांना मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. कारण का अलीकडल्या काळामध्ये अशा बातम्या पेपरमधून द्यायची ही सुद्धा मानसिकता येणं, मला वाटतं यालाच परमार्थ म्हणा. दुसरा परमार्थ काय वेगळा म्हणायची गरजच पडणार नाही. नाहीतर आणि बरं आणखीन थोडं भाऊ पुढं बोलू, कुठल्याही पद्धतीचं पाकिट न देता, हे फार महत्वाचं आहे. आता हे मात्र कंसातलं बोलण्याची गरज आता पडायला लागली. त्यामुळं इतक्या पद्धतीने पत्रकार खऱ्या अर्थाने जे आहेत, आपण ज्याला म्हणतो की हा लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आपण ज्या पत्रकार मंडळींकडे पाहतो, त्या पत्रकार मंडळींना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की या प्रवचनमालेतून जे जे योग्य विचार आहेत ते समाजापर्यंत पोहोच करण्याचं काम या सगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून करतायत. त्यांना असेल, बाकी यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून ते जे करतात त्यांनाही धन्यवाद देतो. आपण सगळे श्रोते मायबाप, खरं तर इथं मला माहीत आहे
की हे जे स्थान आहे इथून आपली घरं प्रत्येकाची अनेक ठिकाणी लांब आहे. अनेक छोटं म्हणजे जवळजवळ 2 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, काही परगावातून मंडळी येत आहेत. त्यामुळे दुरून दुरून आपण सगळी मंडळी इथं येत आहे. परंतु या निमित्ताने प्रवचनमाला तर आहेच आहे, पण मला वाटतं सिद्धेश्वराचं दर्शन होतंय हे तर काही कमी आहे का त्या निमित्ताने. त्यामुळे ते एक दर्शन आपल्या पदरात पडतंय असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या 3 दिवसामध्ये भक्तियोगाचा किती विस्तार मला करता आला मला माहीत नाही, किती या विषयाला न्याय देऊ शकलो मी मला माहीत नाही, पण सद्गुरुदादांच्या आणि गुरुवरे भाऊंच्या आशीर्वादाने जेवढा काही विचार माझ्या अल्पमतीने करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. गेल्या 3 वर्षापासून या सगळ्याचं संयोजन सूत्रसंचालन आमच्या रेणुकाताई सरजे अतिशय व्यवस्थित पद्धतीने, मार्मिक पद्धतीने, जिथं आवश्यक आहे तितक्या पद्धतीने ते करतात. त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यामुळे हा झालेला विचार पुन्हा एकदा भगवत चरणी समर्पित करतो. समारोपीय सत्राचे काही 2-5 मिनिटाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल आणि त्यानंतर पसायदान होऊनच आजच्या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी होईल. आज विशेष करून माझे वडील सद्गुरू दादा आणि आईसाहेब आणि आमचे बंधू यशवंत महाराज 3 दिवस कर्नाटकातून ते खरं तर इथं उपस्थित आहेत. त्यामुळे मगाशी ताई म्हटल्याप्रमाणे आईवडिलांनी समोर बसावं आणि आपण बोलावं हा एक फार वेगळा योग येतो महाराज, फारच वेगळा. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, म्हणजे दादांनी ऐकावं किंवा आईने ऐकावं, मी बोलावं, इतका मी मोठा नाही. ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्यांना काय सांगायचं महाराज, त्यांना काय सांगायचं. पण मला आता भागवतातलं एक वेगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे. कपिल मुनी आणि देवहूती, म्हणजे देवहूतीच्या पोटी कपिलांचा जन्म झाला, पण कपिलांनी भागवत सांगावं आणि देवहूतीने ऐकावं तसं चित्र काही दिसतंय की काय, अशी माझी परिस्थिती आता आहे. मी एवढंच म्हणेल, मी कपिल नाही पण माझी आई देवहूती आहे एवढं मात्र नक्की म्हणेल. त्यामुळे मी माझ्या आईच्या, दादांच्या आणि आमचे बंधू यशवंत महाराज या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. एकंदरीत बोधले महाराज परिवारावर, बोधले कुटुंबियावर आपण सगळी प्रेम करणारी मंडळी आहात. मानकोजी बोधले महाराजांच्या घरात काय जन्म झाला त्याचं हे फळ आहे. बोधला म्हणे देवा तू मज बोधिले, आवडीने ठेविले नाम माझे, विठोनी एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले. म्हणजे सोलापूरच्या ज्या अनेक महत्वाच्या ओळखी आहेत त्याच्यामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्याचं आणखीन एक महत्वाची ओळख म्हणजे मानकोजी बोधले महाराज की ज्यांना पांडुरंगाने बोध केला ते बोधले महाराज आपल्या सोलापूर जिल्ह्यातले आहेत. हे आपल्या खऱ्या अर्थाने सोलापूरचे एक वैभव आहे. संतांची भूमी म्हणून जसं पुणे जिल्ह्याला अभिमान वाटतो की ज्ञानोबाराय तुकोबाराय आमच्याकडले आहेत, तसा आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की मानकोजी बोधले महाराज, संतनाथ महाराज, सिद्धरामेश्वर महाराज हे आमच्याकडले आहेत. याचा अर्थ या सगळ्यामुळे खऱ्या अर्थाने एक वेगळा आनंद आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे सेवा नतमस्तक होतो, चरणी समर्पित करतो, याच ठिकाणी थांबतो. हरे एक वर्जे हरी.